नमस्कार. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन अंतर्गत वाचन उपक्रमामध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करते आहे. मी माधुरी देशमुख खुळे. आदर्श पाऊलवाटा उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल शेतकऱ्यांची या पुस्तकाचे क्रमशः वाचन करते आहे. या पुस्तकाच्या संपादिका आहेत सोनाली फाटे झाडगावकर. पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर यांचे मनोगत. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षा जल संग्रहणासोबतच डॉक्टर सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी तंत्रज्ञानाचा पूर्ण वर्धा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व त्या तंत्रज्ञानावर आधारित शेकडो गावे आदर्श मॉडेल उभे करून ही खेडी स्वावलंबी बनविण्याचे विस्तारित अभियान सुरू आहे. त्या आदर्श शेतकऱ्यांच्या निवडक यशोगाथा या पुस्तकात सादर करण्यात आल्यात. त्याबद्दल मी फाउंडेशनचे अभिनंदन व कौतुक करतो. त्या यशोगाथा अनेक तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील. अपूर्व बजाज यांनी दिलेली प्रस्तावना. सध्या शेतकरी आधुनिक शेतीवरील वाढता खर्च आणि त्यामुळे येणारा कर्जबाजारीपणा या जीवघेण्या विळख्यात फसला आहे. तर दुसरीकडे शुद्ध आहार न मिळाल्याने नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. यावर डॉक्टर सुभाष पाळेकर यांचा नैसर्गिक शेती हा उत्तम तोडगा आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक शेतकरी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. बहुपीक लागवड केल्याने त्यांचा एकल पीक पद्धतीत अनपेक्षित वातावरण बदलाने होणारे संपूर्ण नुकसान टळते तर आहेच, सोबतच नफ्यात वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे पिकांना नफेशीर भाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता शेतमालावर प्रक्रिया करणे आणि बाजारपेठ उभी करणे फार गरजेचे आहे. या दिशेने कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे झालेल्या प्रयत्नातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास परत आला आहे. तसेच त्यांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावते आहे. अपरिमित श्रम आणि अतुल्य संयम यातून शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून स्वतःची सुटका करून घेण्यात यश संपादन केले आहे. स्वतःच्या प्रगतीबरोबरच त्यांनी निसर्गाचा समतोल राखण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांच्या हातून होते आहे. पिकामध्ये आता धान्य, फळे आणि भाजीपाला वर्गीय पिकांचा समावेश झाल्याने शेतकरी कुटुंबियांना अन्न सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या पुस्तकात अशाच काही निवडक शेतकऱ्यांचे यशस्वी अनुभव संग्रहित करण्यात आले आहेत. ते आपल्याला नक्कीच दिशादर्शक ठरतील अशी आशा आहे. संपादकीय मनोगत याचे वाचन करणार आहोत. या पुस्तकाच्या संपादिका आहेत सोनाली फाटे झाडगावकर. संपादकीय मनोगत. आपण रोज पेपरमध्ये किंवा टी व्हीवर शेतीविषयक प्रश्नांवर बातम्या ऐकत असतो, परंतु त्याचं गांभीर्य मात्र शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यावरच समजू शकते. योग्य वेळी केलेले समर्पक मार्गदर्शन भविष्य घडवू शकते याची प्रचिती या अनुभव संग्रहाच्या संपादनादरम्यान अगदी जवळून अनुभवता आली. आदर्श पाऊलवाटा हा अनुभव संग्रह शेतकरी बंधू भगिनींना समर्पित करताना मला आत्मिक समाधान लाभले आहे. परिश्रमपूर्वक प्रगती साध्य करणाऱ्या ज्येष्ठ शेतकऱ्यांची तळमळ आणि शेतीवरील प्रेम बरेच काही शिकवून गेले. उभे पीक नष्ट झाल्याचे कर्जबाजारीपणाचे अनुभव विशद करताना त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी काळजाचा वेध घेत होते, तर त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांना आलेले यश कथन करताना त्यांच्या डोळ्यातील चमक सुखावत होती. तरुण शेतकऱ्यांची उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारी उमेदीने भरलेली पावले आमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवित होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी महिलांनी केलेली यशोगामी साथ. त्यांचं उत्तुंग मनोबल आणि कुटुंबासाठीची तळमळ मनाला उभारी देऊन जात होती. विशेष म्हणजे या सगळ्यांना कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनबद्दल वाटणारा अदम्य आदरभाव आणि आपुलकी आम्हा सगळ्यांना समाधान घेऊन जात होती. हे सगळे अनुभव संग्रहित करून संपादित करणे हा फारच आनंददायी प्रवास होता. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी
एकल पीक पद्धतीकडून बहुपीक पद्धतीकडे वळू लागले आहेत. त्यांनी पारंपरिक बियाणे संग्रहित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दुबार पेरणीच्या वेळी कर्ज घ्यावे लागत नाही. शिवाय हे बियाणे वातावरण बदलाला सहज तग धरून राहते. आंतरपीक म्हणून केलेल्या मूल्यवर्धक पिकाच्या लागवडीने शेतीच्या नफ्यात उल्लेखनीय वाढ केली आहे. दरमहा शेतीसाठी खेळते भांडवल उपलब्ध होईल. या पद्धतीने केलेले पिकांचे नियोजन कर्जमुक्तीकडे वाटचालीचा मार्ग दाखवतो. या पुस्तकात संग्रहित केलेले शेतकऱ्यांचे विविध प्रयत्न शेती आत्मनिर्भर आणि फायदेशीर होऊ शकते हा आत्मविश्वास देऊन जाते. या संग्रहासाठी आपले समृद्ध अनुभव कथन करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचे आभार शब्दांकित करणे माझ्यासाठी अशक्य आहे. या संग्रहाच्या प्रथम वाचक, लेखक व नामांकित लेखिका प्राध्यापक विद्या कावडकर यांचे मार्गदर्शन फार मोलाचे ठरले. हा अनुभव संग्रहित करण्याची प्रेरणा दिल्या आदर्श पाऊलवाटा या पुस्तकाचे वाचन करते आहे. या पुस्तकातील परिचय आज आपण वाचणार आहोत. देशभक्त स्वर्गवासी जमनालाल बजाज यांचा वारसा बजाज कुटुंब आजही चालवित आहे. त्यांची स्मृती जोपासण्यासाठी बजाज कुटुंबियांनी कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनची उद्दिष्टे ग्रामीण भागाचा व आर्थिक विकास, सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता प्रयत्न करणे व शेतकऱ्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे हे आहे. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या विविध प्रकल्पात मध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेती विकास कार्यक्रम वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात राबवित आहे. भारतीय संस्कृती विश्वातील सर्वात प्राचीन विज्ञान संस्कृती मानली जाते. ही संस्कृती कृषी व कृषी संस्कृती संबोधल्या जाते. गेल्या 40 वर्षांमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली असली तरी ही प्रगती शाश्वत नाही असे स्पष्ट दिसायला लागले आहे. आधुनिक रासायनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. उदाहरणार्थ वर्ष 2017-18 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावात कीटकनाशकाच्या फवारणीचे अंश श्वसनाद्वारे आणि त्वचेद्वारे शरीरात गेल्याने अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या दुष्परिणामी रासायनिक शेतीला अनेक विकल्प समोर येत आहे. यापैकी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती हा चिरकाल टिकाऊ पर्याय आहे. निरंतर वाढत जाणारा उत्पादन खर्च व कर्जबाजारीपणा, रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची घट्टी सुपीकता, कर्जाच्या विळख्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शोषक ठरलेली बाजार व्यवस्था, विषारी अन्नाने होणारे भयावह आजार व त्याद्वारे बिघडते नागरिकांचे स्वास्थ्य, झपाट्याने संपत चाललेली नैसर्गिक संसाधने या साऱ्या समस्यांची सोडवणूक करणारी एक नवीन नैसर्गिक प्रतिव्यवस्था उभी होण्याकरिता पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान ही काळाची गरज झाली आहे. बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वारसा हे नैसर्गिक शेतीचे 4 प्रमुख स्तंभ होत. बियाण्याला पेरणीआधी बीजामृत लावल्याने बियाण्याची उगवण व्यवस्थित होते आणि त्यांचे रोगांपासून संरक्षण होते. जीवामृतामुळे मातीच्या गुणवत्तेत सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढल्याने लक्षणीय बदल होतो. ओलावा धरून ठेवण्याचे आणि सूक्ष्मजीवाणूंच्या योग्य वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम आच्छादन करते. आच्छादन केल्याने वापसा तयार होतो, ज्यामुळे पिकांच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य मुळाद्वारे योग्य प्रमाणात शोषल्या जाते. दशपर्णी अर्क, अग्निसत्र आणि ब्रह्मास्त्र यांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी करण्यात येतो. वर्धा जिल्ह्यातील 3435 शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करतात. यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शेतीतील 78% कामे महिला करतात. त्यांना देखील नैसर्गिक शेतीविषयक माहिती मिळावी आणि त्यांची निर्णय क्षमता वाढावी या अनुषंगाने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.
प्रक्रिया करण्यायोग्य पिकांच्या लागवडीमध्ये महिलांचा कल वाढतो आहे. प्रक्रिया केल्याने शेतमालाची किंमत वाढते याचे महत्त्व त्यांना पटले आहे. प्रक्रिया उद्योग करणाऱ्या महिलांचा शेतकरी उत्पादक गट तयार करण्यात येतो आहे. यामुळे प्रक्रिया केलेल्या मालाची योग्य विक्री व्यवस्था तयार होईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचाही 10 उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. नैसर्गिक शेतमालाच्या विक्रीसाठी वर्धेत दरवर्षी कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनद्वारे धान्य मेळावा आयोजित करण्यात येतो. याद्वारे ग्राहकांच्या झालेल्या प्रबोधनातून त्यांचा वाढलेला प्रतिसाद आणि नैसर्गिक उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन वर्धा शहरात वर्धा नॅचरल्स आणि हिंगणघाट येथे हिंगणघाट नॅचरल्स या नावाने दुकाने उघडण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली असून शेतमालाला योग्य भाव मिळतो आहे. यातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे आणि नैसर्गिक शेती त्यांना उज्ज्वल भवितव्य दिसते आहे. या पुस्तकात अशाच काही शेतकऱ्यांचे अनुभव एकत्रित करण्यात आले आहेत. त्यांचे अनुभव आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतील अशी आशा आहे. या पुस्तकात अनुभव कथन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संपर्क नंबर शेवटच्या पानावर दिलेला आहे. नैसर्गिक शेतीविषयक अधिक माहितीसाठी काही वेबसाईट या ठिकाणी उपलब्ध आहेत. www.palekar0budgetnaturalfarming.com आणि www.zerobudgetnaturalfarming.org या वेबसाईट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशोक सिंग धुमाळ, केळापूर. शेतात पीक बदलाने आणली समृद्धी. वर्धा तालुक्यातील केळापूर गावात श्री अशोक सिंग धुमाळ राहतात. त्यांच्याकडे 7.5 एकर ओलिताखालील शेतजमीन आहे. वर्ष 2015 पासून ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शिबिरात तसेच शिवार फेरीत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि त्यातूनच त्यांना नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याची प्रेरणा व दृष्टिकोन प्राप्त झाला. ते 1.5 एकरावर बन्सी गहू, 1 एकरावर लसूण, 1.5 एकरावर कांदा, 0.25 एकरावर ऊस, 0.25 एकरावर हरभरा तर 2.5 एकरावर उडीदाची लागवड करतात. बन्सी गव्हासोबतच ते चावल काटा आणि हरियाणा 360 या गव्हाच्या प्रजातींची पण लागवड करतात. त्यांना 1.5 एकरात 17 क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यातून त्यांना ₹45,000 निव्वळ नफा झाला. त्यांनी 350 किलो पातीचा लसूण ₹25 प्रति किलो प्रमाणे विकला. त्यात त्यांना ₹9,000 निव्वळ नफा झाला. या शेतीच्या मध्य कालावधीत मिळालेल्या पैशाने त्यांना मजुरांना द्यायला लागणारे पैशाचे खेळते भांडवल उपलब्ध झाले. त्यांना एकूण 16 क्विंटल लसणाचे उत्पादन झाले. उत्पादित लसूण ते साठवून ठेवतात आणि जेव्हा भाव ₹80 प्रति किलो मिळेल तेव्हाच विक्रीला काढतात. त्यांनी कांद्याचे पारंपरिक सरळ वाणाचे बियाणे वापरले. त्यांच्या शेतात 2017 125 क्विंटल कांदा झाला. हा कांदा त्यांनी थेट ग्राहकांना विकला. ही ग्राहक जोडण्याची संधी त्यांना कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने आयोजित केलेल्या धान्य मेळाव्यामुळे उपलब्ध झाली. यातून त्यांना ₹60,000 निव्वळ नफा झाला. त्यांच्या शेतात झालेला 3 टन ऊस त्यांनी विषमुक्त रसवंती चालवणाऱ्या गटाला विकला. सोबतच त्यांना ₹17,000चा निव्वळ नफा 1.2 क्विंटल चना आणि 4 क्विंटल उडदाच्या विक्रीतून झाला. अशोक सिंह यांना दरवर्षी सरासरी ₹91,450 लागवडीचा खर्च येतो. ते नैसर्गिक शेतीच्या जवळपास सगळ्याच तंत्रांचा वापर योग्य नियोजित वेळेत करतात. जीवामृताचा वापर ते ओलिताच्या पाण्यासोबत व पिकांवर फवारणीद्वारे करतात. आंतरपिकाचे अवशेष ते मातीत मिसळून टाकतात. यामुळे त्यांच्या शेतातील मातीची सुपीकता आणि पिकाचे उत्पादन यात लक्षणीय वाढ दिसून येते. मागील 2 वर्षापासून त्यांच्या शेतीतून मिळणारा निव्वळ नफा सरासरी ₹2,38,150 वर पोहोचला आहे. अशोक सिंग आपले अनुभव म्हणतात, एका पाठोपाठ एक
काढणीला येतील या पद्धतीने पिकांचे केलेले नियोजन हे माझ्या यशाचे गमक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपली ज्ञान कक्षा, उपलब्ध साधने, क्षमता आणि बाजारपेठेची उपलब्धता ध्यानात घेऊन पिकांची निवड आणि नियोजन केले पाहिजे. धान्य मेळाव्यात भाग घेतल्याने माझी ग्राहकांशी संवाद साधण्याची क्षमता विकसित झाली आणि मी ग्राहक जोडू शकलो. सारंग भीमराव बहादुरे, मुरदगाव, बेलसरे या तरुण शेतकऱ्याची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. देवळी तालुक्यातील मुरदगाव, बेलसरे या छोट्याशा गावात सारंग भीमराव बहादुरे राहतो. सारंग हा बायोटेक्नॉलॉजी या विषयात उच्च पदवीधर आहे. शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्यांनी त्याचे मन विचलित झाले. यामागचे कारण शेतीच्या लागवडीचा वाढता खर्च आणि उत्पादित मालाला मिळणारा कमी दर हे आहेत असे त्याच्या लक्षात आले. शेतीवरील खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेत असताना सारंगला पद्मश्री सुभाष पाळेकरांचे झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञान आणि कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनचे नैसर्गिक शेती प्रसाराचे काम याचा संदर्भ मिळाला. सप्टेंबर 2015ला सारंगने आईवडिलांचा विरोध असतानाही नोकरीचा राजीनामा देऊन गावाचा रस्ता धरला. त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले आणि गुरुकुंज मोझरीला आयोजित केलेल्या सुभाष पाळेकरांच्या 5 दिवसीय शिबिरात भाग घेतला. मुरमाड जमीन आणि अपुरी सिंचन व्यवस्था अशा परिस्थितीत सारंगने कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. सोबत होते जिवलग मित्र अनिकेत लिखार आणि आनंद कुंभारे. हे दोघेही सारंगप्रमाणेच बायोटेक्नॉलॉजी या विषयात उच्च पदवीधर आहेत. वर्ष 2016-17 हे त्यांचे नैसर्गिक शेतीचे प्रथम वर्ष. या वर्षात त्यांनी 2 एकरावर भाजीपाल्याची मिश्र लागवड केली. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या टमाटे, चवळी आणि काकडी या भाज्यांना बाजारात विशेष मागणी होती असे ते सांगतात. पहिल्या वर्षीचा अनुभव आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्यांनी 2017-18 मध्ये नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढविले. सारंगने त्याची संपूर्ण 4 एकर शेतजमीन नैसर्गिक शेती पद्धतीखाली आणली. त्याने लागवड क्षेत्र 5 भागात विभाजित केले. तो 2 पिकाच्या पेरणीत 15 दिवसांचे अंतर ठेवतो, जेणेकरून नियमित अंतराने पीक हाती येऊन पैशांची आवक होत राहील. त्याच्याकडे शेवगा, हळद, सोयाबीन, पपई ही मुख्य पिके आहेत. तो घेत असलेल्या आंतरपिकात फुलझाडे आणि भाजीपाला वर्गीय पिकांचा समावेश होतो. सारंगला वार्षिक लागवडीचा खर्च सरासरी रुपये 1,36,000 येतो, तर त्याचा सरासरी नफा 8,94,000 वर पोहोचला आहे. त्याच्या शेतात जवळपास 14 एकराची पिके आहेत. नैसर्गिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ झालेली दिसून येते. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त पिके कशी घ्यावीत याचे उत्तम उदाहरण सारंगने घालून दिले आहे. शेताची राखण करण्यासाठी सारंग आता शेतातच राहतो. सारंग म्हणतो, नोकरी करून मी जेवढे कमावले असते त्यापेक्षा अधिक माझी शेती मला देते आहे. नैसर्गिक शेती केल्याने फक्त लागवडीचा खर्च कमी झाला नसून मातीचे आणि माझेसुद्धा आरोग्य सुधारले आहे. मुख्य पिकाच्या लागवडीचा खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातूनच निघतो. जरी पहिल्या वर्षी मुख्य पिकाच्या उत्पादनात थोडी घट झालेली असली तरी खर्च कमी झाल्याने उत्पन्नात वाढ झाली. मिश्र पीक घेतल्याने संपूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका टळतो आणि किडीच्या प्रसाराला अवरोध निर्माण होतो, असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. KJBFने आयोजित केलेल्या शिवार फेरीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली आणि माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली. मी माझ्या गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि त्यांना वेळोवेळी मदतही करेन. सुंठ प्रक्रियेतून वाढविला शेतीतील नफा. राजू शेषराव साटोणे, आजनसरा. भक्तिभावाने फुललेले आजनसरा हे हिंगणघाटपासून 35 किलोमीटरवर बसलेले एक छोटंसं गाव. श्री राजू शेषराव साटोणे हे याच गावात राहतात. राजूभाऊंचे वय 34 वर्ष.
त्यांच्या कुटुंबात वडील, पत्नी, 3 मुली व 1 मुलगा आहेत. त्यांच्याकडे 16 एकर ओलिताची जमीन असूनही शेती नफ्यात नव्हती. ते कपाशी लागवड करीत असत. त्यांना प्रति एकरी 10 क्विंटल कापूस उत्पादन होत असे. त्यांचा सरासरी लागवड खर्च हा रुपये 35,000 प्रति एकर तर एकूण उत्पन्न 45,000 प्रति एकर असे होते. कुटुंबाच्या वाढत्या गरजा आणि न परवडणारी शेती हे राजूभाऊ पुढे आव्हान होते. शेतीवरचा वाढता खर्च कमी करण्याच्या दृष्टीने वर्ष 2016 पासून राजूने 2 एकर जमीन नैसर्गिक शेती पद्धतीखाली आणली. या 2 एकरात त्यांनी आलं, लसूण, कांदा, गहू, उडीद, मूग आणि तूर ही पिके घेतली. तुरीच्या 2 ओळींमध्ये त्यांनी आल्याचे पीक घेतले. तुरीची सावली मिळाल्याने आल्याच्या पिकाची वाढ जोमाने झाली. यासोबतच त्यांनी विविध भाजीपाल्यांचे उत्पादन आंतरपीक लागवडीने घेतले. यावर्षी त्यांना 2 एकरावरचा लागवड खर्च रुपये 55,000 इतका आला तर एकूण उत्पन्न रुपये 1,50,000 इतके झाले. यवतमाळ जिल्ह्यातील रानवड गावातील एका शेतकऱ्याच्या शेतावर भेट दिल्यावर राजूभाऊंच्या असे लक्षात आले की हळदीचे ही पीक त्यांच्या शेतात होऊ शकते. त्या शेतकऱ्याला आल्याचं बेन देऊन राजूभाऊने हळदीचे बेने खरेदी केले आणि 2017-18 मध्ये वरील पिकांसोबत हळदीचे पीकही घेतले. आदल्या वर्षीचे बियाणे ठेवल्याने त्यांचा यावर्षी बियाणावरचा खर्च वाचला. त्यांना 2 एकरावरचा एकूण लागवड खर्च रुपये 45,000 आला तर एकूण उत्पन्न 1,94,700 इतके वाढले. उत्पन्नात वाढ करण्यासाठी राजूभाऊंनी संपूर्ण 7 क्विंटल आल्याचे उत्पादन बेने म्हणून विकले. आले काढल्यावर उरलेल्या तुकड्यावर प्रक्रिया करून त्यांनी त्यांची पावडर तयार केली. या आले पावडरला कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे आयोजित धान्य मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. त्यांनी अशा प्रकारे प्रक्रिया करून 40 किलो आले पावडर रुपये 180 प्रति किलोच्या दराने विकले. म्हणजे तिप्पट नफा झाला. या अनुभवातून त्यांनी पुढील वार्षिक नियोजनात आले पावडरच करून विकण्याचा निर्णय घेतला आहे. गावात प्रसिद्ध असलेल्या भोजाजी महाराज मंदिरात आठवड्यातून 2 दिवस भाविकांची गर्दी असते. या दोन्ही दिवशी राजूभाऊ प्रतिदिन रुपये 2,000ची भाजी विक्री करतात. यातून त्यांना शेतीला लागणारे खेळते भांडवल उपलब्ध होते. 1 गाय, 2 बैल आणि 1 वासरू यांच्यापासून मिळणाऱ्या शेण गोमूत्रांचा उपयोग ते शेतात जीवामृताद्वारे खत तसेच कीड नियंत्रणासाठी दशपर्णींचा तयार करण्याकरिता नियमितपणे करतात. गावातील आणि शेजारच्या गावातील शेतकरी राजूभाऊंच्या शेताला भेटी देतात, त्यांचा सल्ला घेतात तसेच त्यांना शेतावर मार्गदर्शन करण्याकरता निमंत्रित करतात. राजूभाऊंचे बघून गावातील 10 शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत, आणखीनही वळतात आहेत. राजूभाऊ म्हणतात, आले पावडर आणि बन्सी गव्हाला खूप मागणी आहे. आमच्या घरच्या पुरते सुद्धा शिल्लक राहत नाही. नागपूर, अमरावती आणि यवतमाळ येथूनही गव्हाला मागणी वाढते आहे. आदल्या वर्षीच बुकिंग होते. नैसर्गिक शेतीमुळे मला विक्रीची चिंता राहिली नाही. तर राजूभाऊंच्या पत्नी सुनीताताई म्हणतात, घरी अन्नधान्याची विपुलता आली. आरोग्याला पोषक भाजीपाला मिळतो आहे. शेतीतील नफा वाढल्याने मुलांच्या भविष्याची चिंता कमी झाली. उत्तम अजाबराव सलामे एकबुर्जी येथील शेतकऱ्यांचा परिचय आपण या ठिकाणी घेणार आहोत. फळबाग लागवडीतून समृद्धीकडे वाटचाल. श्री उत्तम अजाबराव सलामे आर्वी तालुक्यातील एकबुर्जी या गावाचे रहिवासी आहेत. ऐन तारुण्यात मिलची नोकरी सुटल्यानंतर 4 एकर कोरडवाहू जमीन वाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. कुटुंबाची जबाबदारी, त्यात आर्थिक परिस्थिती जेमतेम, अशा परिस्थितीत त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ते सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके घेत असत. परंतु रासायनिक शेतीचा वाढता खर्च त्यांना झेपेनासा झाला. 2009 मध्ये त्यांनी पीक पद्धतीत बदल करून फळबाग लागवड करण्याचे ठरविले. त्यांनी 2010 मध्ये आंबा, आवळा आणि निंबू याची लागवड कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या सहयोगाने केली. धुऱ्यावर सागवान आणि करवंदाची लागवड केली.
यामुळे आतील पिके सुरक्षित राहिली. सुरुवातीला उत्तमराव यांनी खरीपात सोयाबीन तर रब्बीत भाजीपाल्यांचे आंतरपीक फळबागेत घेतले. भाजीपाला विक्रीतून त्यांना एकूण 4 एकर लागवडीचा खर्च निघाला आणि सोयाबीन आणि तुरीचे उत्पन्न हे संपूर्ण नफा ठरले. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्याने शेतीवरील खर्च पण कमी झाला. वर्ष 2011-12 मध्ये त्यांनी बहुपीक घेतले. त्यांनी केळी, पपई, शेवगा, वनौषधी आणि भाज्यांची लागवड केली. यामुळे त्यांचा निव्वळ नफा रुपये 80,000 च्या वर पोहोचला. त्यांनी ग्राहक जोडायला सुरुवात केली आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी केली. ग्राहकांना ते नैसर्गिक पद्धतीने घेतलेल्या अन्नधान्याचे फायदे समजावून देत. त्यामुळे त्यांच्या मालाला विशेष मागणी व उत्तम भाव मिळू लागला. त्यांच्या नफ्यात आणखी वाढ झाली. त्यांना रुपये 1,00,000 प्रति एकर नफा झाला. उत्तमराव हे नाविन्य विचार करून शेती करणारे शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. मागील 2 वर्षाचा अनुभव गाठीशी बांधून त्यांनी 2012-13 मध्ये हळद आणि भाजीपाल्याचे पीक फळबागेत कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली घेतले. ही पिके अत्यंत कुशलतेने लागोपाठ घेतली. अशा प्रकारे केलेले पिकांचे नियोजन यामुळे त्यांचा नफा 1.5 लाखावर पोहोचला. पुढे त्यांनी फुलपिके घ्यायला आरंभ केला. सुरुवातीला त्यांनी गिलार्डियाचे पिके घेतले आणि फुलाच्या विक्रीने त्यांचा नफा रुपये 60,000 ने वाढला. त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी 2016-17 मध्ये झेंडू, लिली आणि निशिगंध फुलांचे पीक घेतले. वर्ष 2015 पासून ते आंबा विकत आहेत. त्यांना जवळपास 1,000 किलो आंबा दरवर्षी होतो. ते साधारणतः रुपये 100 प्रति किलो प्रमाणे विकल्या जातो. म्हणून त्यांना 1.5 लाख रुपये उत्पन्न होते. पुढील 15 वर्ष हे उत्पन्न असेच सुरू राहील. उत्तमराव शेतजमीन नेहमी काडी कचऱ्यांनी आच्छादित ठेवतात आणि जीवामृताचा नियमित वापर करतात. त्यामुळे त्यांच्या जमिनीचा पोत सुधारला असून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.2% वरून 1% वर पोहोचले आहे. बहुस्तरीय मिश्रपीक पद्धतीमुळे त्यांचा निंदणाचा खर्च आपोआपच कमी झाला आहे. अथक परिश्रमातून उत्तमरावांनी दाखवून दिले की आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि समृद्धीकडे वाटचाल करू शकतो. उत्तमरावांनी आता विक्री व्यवस्थेसाठी कार घेतली आहे, पक्के घर बांधले आहे, मुलांची लग्न धामधुमीत केली आहेत. हे सगळं करताना ते कुठेही कर्जबाजारी झालेले नाहीत. त्यांच्या यशात त्यांच्या पत्नीचा बरोबरीचा वाटा आहे हे ते आवर्जून सांगत असतात. दिलीप शंकरराम, 12 सोनेगाव. भाजीपाला पिकाने साधला उत्कर्ष. आर्वी तालुक्यातील 12 सोनेगाव या छोट्याशा खेडेगावात दिलीप शंकरराम राहतात. राम दाम्पत्य त्यांच्याकडे असलेली 10 एकर जमीन कसतात. पावसाळ्यात पाणी धरून ठेवणारी आणि पाऊस जाताच ओलावा सोडणारी जमीन यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत होता. वर्ष 2013 पर्यंत दिलीप रासायनिक खतांचा वापर करून सोयाबीन, कापूस आणि तूर घेत असत. परंतु शेतीतून मिळणारा नफा अपुरा होता. त्यामुळे दोघेही पती-पत्नी गावात मजुरी करीत असत. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या संपर्कात आल्यानंतर 2013-14 मध्ये त्यांनी नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या शेताला लागून यशोदा नदीचा प्रवाह जातो. परंतु मोटार पंप घेण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने प्रवाहाचे पाणी ओलितासाठी वापरता येत नव्हते. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने तिथल्या शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांना डिझेल इंजिन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. ओलितासाठी पाणी उपलब्ध झाल्याबरोबरच दिलीपने भाजीपाला पिकाचे नियोजन केले. यावर्षी त्यांना बियाणे पण संस्थेमार्फत मिळाले. त्यांनी 1 एकरावर नैसर्गिक पद्धतीने लागोपाठ येतील अशा पद्धतीने पिकांचे नियोजन केले. नैसर्गिक शेतीची तंत्रे शिकून घेण्यासाठी त्यांनी संस्थेतर्फे आयोजित गावस्तरीय बैठका, प्रशिक्षणे तसेच क्षेत्रभेटी यात भाग घेतला. सुरुवातीला दिलीप व्यापाऱ्याला भाजीपाला विकत असत, परंतु त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे ही बाब संस्थेने त्यांच्या लक्षात आणून दिली व स्वतः माल विक्री करण्याचा सल्ला दिला. यामुळे जिथे त्यांना भाजीला
रुपये 5 प्रति किलो भाव मिळत होता तो आता रुपये 25 प्रति किलो मिळायला सुरुवात झाली. कमी खर्च आणि वाढलेले उत्पन्न बघून दिलीपने 2014मध्ये नैसर्गिक शेतीखालचे क्षेत्र वाढविले. त्यांनी 2 एकरावर गवार, चवळी, भेंडी, दुधी, दोडके, कारले, वांगे आणि टमाटे ही पिके वर्षभर येतील या पद्धतीने लावली. यातून त्यांना रुपये 3,02,000 निव्वळ नफा झाला. त्यांनी आजूबाजूच्या गावातील आठवडी बाजारात भाजीपाला विकायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना सरासरी रुपये 25,000 मासिक आवक सुरू झाली. 2015-16मध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण शेती नैसर्गिक शेती पद्धतीखाली आणली. मागील वर्षीप्रमाणे 2 एकरावर भाज्यांची लागवड केली तर 1 एकरावर फळबाग लागवड केली आणि 5 एकरावर मिश्र पीक पद्धतीने तूर, उडीद, मूग, चवळी आणि भेंडी या पिकांचे नियोजन केले. उर्वरित 1.5 एकरावर कापूस तर अर्ध्या एकरावर भुईमुग लावला. भुईमुगाच्या आणि तुरीच्या ओल्या शेंगा विकल्याने त्यांचा नफा आणखीनच वाढला. रासायनिक शेतीमध्ये त्यांना कापसाचे उत्पादन 16 क्विंटल प्रति एकर होत असून खर्च रुपये 20,000 प्रति एकर होतो. नैसर्गिक शेतीत उत्पादन जरी 10 क्विंटल प्रति एकर झाले असले तरी लागवड खर्च रुपये 2,000 वर आला. यासोबतच दिलीपने हळद आणि लसूणाचे आंतरपीक घेतले. यामुळे नफा भरून निघाला. दिलीप रामा यांना आता वार्षिक नफा रुपये 4,66,900 रुपये इतका होतो. फळबागेचे उत्पन्न सुरू झाल्यावर हा नफा आणखीन वाढेल असे त्यांचे म्हणणे आहे. दिलीप स्वतःकरिता बियाणे तर राखून ठेवतातच पण इतर शेतकऱ्यांनाही देतात. त्यामुळे ते बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण शेती नफ्यात आली आहे. मी देखील पुढील वर्षी नैसर्गिक शेती करणार आहे. तर दिलीप म्हणतो, बाजारात ग्राहक माझी वाट पाहत थांबलेले असतात, दुसरीकडून खरेदी करीत नाहीत. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने नैसर्गिक शेतीवरचे मार्गदर्शन माझ्यासाठी वरदान ठरले आहे. माझ्या यशात माझ्या पत्नीचा, संगीताचा बरोबरीचा वाटा आहे. मारुती सयाम एकबुर्जी. बहुपीक पद्धतीने संपूर्ण पीक नष्ट होण्याचा टळला धोका. कारंजा तालुक्यातील सिंधीविहिरी या खेडेगावात मारुती सयाम नावाचे शेतकरी राहतात. त्यांच्याकडे 3 एकर शेत जमीन आहे. वर्ष 2010पर्यंत मारुती भाऊ तूर, सोयाबीन आणि ज्वारी खरीपमध्ये घेत असत. पाण्याची सोय नसल्याने ते रबी पीक घेत नसत. त्यावेळी त्यांचा वार्षिक नफा रुपये 40,000 होत होता. वर्ष 2010मध्ये मारुती शेतकरी गटाचे तर त्यांच्या पत्नी बचत गटाच्या सदस्य झाल्यात. संस्थेच्या मदतीने त्यांनी 1 एकरावर आवळा, लिंबू आणि आंब्याची फळबाग उभी केली. शेतकरी गटासाठी संस्थेने सामूहिक विहीर खोदून डिझेल इंजिनची व्यवस्था केली. ओलिताची सोय आणि नैसर्गिक शेती पद्धती यामुळे फळबागेची वाढ जोमाने झाली असा त्यांचा अनुभव आहे. त्यांना फळबागेच्या संरक्षणाकरता संस्थेतर्फे ताराचे कुंपण घालण्याकरता मदत करण्यात आली. यामुळे फळबागेचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण झाले. वर्ष 2016-17 पासून फळबागेचे उत्पन्न सुरू झाले आहे. यावर्षी मारुती भाऊंना रुपये 4,000चे उत्पन्न आंबा आणि निंबू विक्रीतून मिळाले. ही आय पुढील काही वर्ष सतत वृद्धिंगत होत राहील याची शाश्वती मारुती भाऊंना आहे. मारुती भाऊंना फळबागेत आंतरपीक घेण्याकरता मार्गदर्शन व बियाणांच्या संस्थेतर्फे पुरवठा करण्यात आला. त्यांनी वांगे, टमाटे, मिरची, कारले, दोडके, मेथी, सांबार, पालक, तूर इत्यादी पिके आंतरपिके म्हणून घेतली. संभाषणादरम्यान मारुती भाऊंच्या पत्नी सुरेखाताई म्हणाल्या, आम्ही अगोदर फक्त पावसाळ्यातच भाज्या घेत असू, परंतु ओलिताची सोय झाल्याने आता वर्षभर भाज्या घेता येतात. भाजीपाला पिकांची संख्याही वाढली. आम्ही वर्षभर पुरेल एवढी सोप आणि ओव्यांचे पण उत्पादन घेतले. 2016-17मध्ये आम्ही घरगुती वापरासाठी पुरेल एवढी हळद पण घेतली. वर्ष 2015-16पर्यंत मारुती उर्वरित 2 एकरावर रासायनिक पद्धतीने सोयाबीन आणि कापूस लागवड करीत असत. फळबागेतून आणि आंतरपीक लागवडीने नफ्यात झालेली समाधानकारक वृद्धी बघून
त्यांनी उर्वरित क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीक पद्धतीत बदल केला. त्यांनी फोटोत दर्शविल्याप्रमाणे एका एकरात आंतरपिकाचे नियोजन केले. सोबतच त्यांनी 2 ज्वारीच्या झाडांमध्ये भुईमुगाचे मिश्र पीक घेतले. 3 महिन्यात उडीद आणि मुगाचे पीक निघाल्याने ज्वारी आणि तुरीच्या पिकाच्या वाढीला आपोआपच जागा तयार झाली. उरलेल्या एका एकरावर त्यांनी कापसाचे पीक जीवामृताचा वापर करून घेतले. जीवामृत न्यायला लागणारी मजुरी वाचवण्यासाठी मारुतीभाऊंनी ऑटोमॅटिक जीवामृत प्रणाली विकसित केली. तर जीवामृत पाईपद्वारे मोटर पंपच्या फुटबॉलजवळ सोडले जेणेकरून मोटर सुरू केल्यावर जीवामृत विहिरीच्या पाण्यात न जाता सरळ पंपाद्वारे पिकांना सोडल्या जाईल. अशा प्रकारे ते महिन्यातून एकदा जीवामृत देतात. गरजेप्रमाणे ते दशपर्णीचा कीड नियंत्रणाकरिता वापर करतात. संस्थेच्या संपर्कात येण्याअगोदर मारुती सयाम यांचा वार्षिक नफा ₹49,250 होता. शेतीत केलेल्या योग्य बदलांमुळे त्यांचा नफा ₹85,540 वर पोहोचला. त्यांच्या शेतीच्या खर्चात 10% घट झाली तर नफ्यात 73% वाढ झाली. मारुती ते घेत असलेल्या सगळ्या पिकांचे बियाणे साठवून ठेवतात, त्यामुळे ते बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. मारुती सयाम अनुभव कथन करताना म्हणतात, उडीद मूग निघाल्यानंतर उर्वरित काडी कचऱ्यांचे आच्छादन तूर आणि ज्वारी पिकाला मिळाल्याने त्यांच्या उत्पादनात भर पडली आणि जमिनीचे आरोग्य सुधारले. बहुपीक घेतल्याने जमीन पूर्णपणे झाकून राहिली, त्यामुळे तणाला वाव मिळाला नाही. नैसर्गिक शेतीत कापसाचे देखील उत्पादन वाढले, हा माझा अनुभव आहे. बहुपीक पद्धतीने निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका टळला. संजय लक्ष्मण दोडके, पाचोड. तरुण शेतकऱ्याचा शेतीकडे परतीचा प्रवास. हा प्रवास आहे संजय लक्ष्मण दोडके या आर्वी तालुक्यातील पाचोड गावी राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा. संजयचे वय सध्या 36 वर्षाचे आहे. संजयला शेती करायची नव्हती. शेतीत होणारे नुकसान आणि त्यामुळे सतत भासणारी पैशाची चणचण हे त्यामागील कारण होते. 12वी पास झाल्यानंतर त्याने कारकुनी नोकरी शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मधल्या काळात त्याचे लग्न झाले. आई वडील म्हातारे होत होते. वाढत्या जबाबदाऱ्या आणि नोकरी न मिळाल्यामुळे संजय समोर शेती करण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. पहिल्या वर्षी शेतीवरील खर्च कमी करण्याकरता कुठेही मजूर न लावता संजयनी स्वतःच शेती कसली, पण तरीही फारच थोडा नफा झाला. त्याला पुढील वर्षी शेतीसाठी कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे संजय फारच चिंतित झाला आणि त्याला आपल्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्या काळात कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे गावात नैसर्गिक शेतीला धरून शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात संजय सहभागी झाला. नैसर्गिक शेती पद्धतीत शेतीवरचा खर्च कमी होऊ शकतो हे त्याला या चर्चेदरम्यान थोडेफार पटले. पुढे तो संस्थेने आयोजित केलेल्या शिवार फेरीत सहभागी झाला. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव ऐकून संजयचा नैसर्गिक शेतीवरचा विश्वास वाढला आणि त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचे ठरविले. वर्ष 2012-13 त्यांनी 2 एकर शेती नैसर्गिक पद्धतीने केली. संजयने खरीपमध्ये सोयाबीन तर रब्बीमध्ये गव्हाचे पीक घेतले. पेरणीच्या आधी त्याने बियाण्याला बीजामृत लावले. 2 एकरावर 1.5 ट्रॉली घन जीवामृत तयार करून पसरवले. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी आणि अग्निअस्त्राचा गरजेनुसार वापर केला. सप्तधान्यांकुर वापरल्याने पिकांच्या जोमदार वाढीला मदत झाली. वर्ष 2011-12 रासायनिक पद्धतीने शेती करत असताना संजयला 2 एकर सोयाबीन लागवडीचा खर्च ₹25,800 इतका येत होता. तो आता नैसर्गिक पद्धतीने शेती केल्याने ₹6,900 वर आला आहे. रासायनिक शेती करत असताना त्याला ₹18,300 तोटा झाला होता. या उलट नैसर्गिक शेतीत त्याला ₹11,100 चा नफा झाला. यावरून असे लक्षात येते की संजयचा लागवडीचा खर्च 73% कमी झाला तर नफ्यात भरघोस वाढ झाली. वर्ष 2012-13 संस्थेने त्याला बन्सी गव्हाचे बियाणे दिले आणि लागवडीसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन दिले. संजयने 1 एकरावर बन्सी आणि 1 एकरावर नर्मदा गहू लावला. त्या वर्षी गारपिटीने शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले. संजयच्या शेतातील नर्मदा गव्हाचे नुकसान झाले, पण झोपलेला बन्सी गहू मात्र पुन्हा ताठ झाला.
असा संजयचा अनुभव आहे. संजयला नर्मदा गव्हाच्या लागवडीचा खर्च रुपये 8,400 तर बन्सी गव्हाचा लागवडीचा खर्च रुपये 5,800 इतका आला. नर्मदा गव्हाच्या उत्पन्नात 1,200 रुपयाचा तोटा झाला तरी बन्सी गव्हाच्या लागवडीने रुपये 14,200चा नफा झाला. बन्सी गव्हाच्या लागवडीचे फायदे अनुभवल्यानंतर संजयने पुढील वर्षी 2013-14मध्ये बन्सी गव्हाच्या लागवडीखालचे क्षेत्र 2 एकरावर नेले. संजयकडून संस्थेने इतर शेतकऱ्यांना वाटायला बन्सी गव्हाचे बियाणे खरेदी केले आणि त्याला उरलेला गहू विकण्यासाठी मदतही केली. संजयने वर्ष 2015-16मध्ये संपूर्ण 5 एकर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली. त्याने 2 एकरावर खरीपमध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद घेतले तर रब्बीमध्ये याच 2 एकरावर बन्सी गव्हाची लागवड केली. उर्वरित 3 एकर कापूस, तूर आणि झेंडू हे पिके घेतली. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता वाढल्याने तिथे संजयला 7 क्विंटल कापूस होत होता, तिथे आता 10 क्विंटल होतो. त्याचा लागवडीचा एकूण खर्च रुपये 33,575 येतो तर सरासरी नफा रुपये 1,25,000 रुपये इतका होतो. संजयच्या या प्रगतीचा हा प्रवास आपल्याला असे दर्शवतो की नैसर्गिक शेती सुरू करण्यापूर्वी त्याला 18,300 रुपयेचा तोटा होत होता. नैसर्गिक शेतीच्या प्रथम वर्षातच त्याची शेती फायद्यात आली. त्याला रुपये 11,100चा नफा झाला. तो 2015-16पर्यंत रुपये 1,00,000च्या वर पोचला. संजयचा आत्मविश्वास आता परत आला आहे. तो आता कर्जाच्या जीवघेण्या विळख्यातून बाहेर पडला आहे. संजय म्हणतो, कमल नयन जमनालाल फाउंडेशनने अगदी वेळीच मार्गदर्शन मिळाले. 0 बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र वापरल्याने मी आता कर्जमुक्त आणि चिंतामुक्त झालो. आता मला आत्मविश्वास वाटतो की मी शेतीतून मिळणारा नफा वाढवून माझे भविष्य घडवू शकतो. अर्जुन माधवराव उईके, हरणखुरी. जैवविविधतेकडे परतीची वाट. समुद्रपूर तालुक्यातील वस्तजीत हरणखुरी हे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं आदिवासी गाव. या गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी 5 एकर शेतजमीन आहे. या गावात अर्जुन माधवराव उईके राहतात. त्यांच्याकडे 3 एकर ओलिताची शेतजमीन आहे. ते त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत हरणखुरी गावात राहतात. वर्ष 2015-16पर्यंत अर्जुनराव 1 एकरावर कापसाचे एकल पीक घेत होते. उर्वरित 2 एकरावर ते कापूस आणि तूर यांचे आंतरपीक घेत असत. त्यांना लागवडीचा एकूण खर्च रुपये 30,000 येत होता आणि 30 क्विंटल कापूस आणि 3 क्विंटल तुरीचे उत्पादन होत असे. ते जवळपास 1 बॅग DAP आणि 6 बॅग युरिया देत असत. तसेच कमीत कमी 2दा कीटकनाशकाची फवारणी करत असत. अर्जुनरावांनी वर्ष 2016-17मध्ये 1 एकरावर 350 डाळिंबांची लागवड केली. फळबागेत आंतरपिकाचे नियोजन करण्याचा सल्ला कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने त्यांना दिला. पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर, आकोट आणि परतवाडा येथे आयोजित शिवार फेरीत ते सामील झाले. तसेच देवळी तालुक्यात आयोजित केलेल्या क्षेत्रभेटीतही ती सहभागी झाले. या सगळ्यातून त्यांना उपयुक्त माहिती आणि आंतरपीक लागवडीचा दृष्टिकोन प्राप्त झाला. पहिल्या वर्षी अर्जुनरावांनी डाळिंबांमध्ये खरीपात सोयाबीन तर रब्बीत कांदा, लसूण, धणे आणि गव्हाचे आंतरपीक घेतले. गहू डोबीव पद्धतीने घेतला, त्यामुळे त्यांचे बियाणे तर वाचलेच, पण गव्हाला जास्त फुटवे फुटल्याने उत्पादनही वाढले. इथे रासायनिक खताचा वापर त्यांनी पूर्णपणे बंद केला आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केला. यामुळे त्यांना बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. जीवामृत देण्यासाठी ते स्वयंचलित प्रणालीचा वापर करतात. संस्थेमार्फत त्यांना कांदा, लसूण, धणे आणि गव्हाचे सरळ वाणाचे बियाणे मिळाले. बियाणे खरेदी करावे न लागल्याने त्यांचा खर्च आणखीनच कमी झाला. सोबतच ते बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. यातून त्यांना रुपये 44,000चा निव्वळ नफा झाला. वर्ष 2017-18मध्ये अर्जुनरावांनी नफा वाढविण्यासाठी धने न विकता त्याची पावडर करून संस्थेने आयोजित केलेल्या धान्य मेळाव्यात विकली. त्यामुळे त्यांना जिथे रुपये 80 प्रति किलो मागे भाव मिळाला असता तो त्यांना रुपये 150 प्रति किलो मिळाला.
ते सर्व प्रकारचे बियाणे साठवून ठेवतात. त्यामुळे दुबार पेरणीच्या वेळी बियाण्यांची चिंता राहत नाही. नगदी पिकासोबत त्यांची घरी खाण्यासाठी वांगे, टमाटे, मिरची, पालक, पुदिना, बरबटी आणि वालाची लागवड विहिरीजवळच्या मोकळ्या जागेत करतात. यापूर्वी ते संपूर्ण भाजीपाला विकत घेत असत. आता मात्र आरोग्यदायी भाजी त्यांच्या शेतातच होते. यामुळे त्यांचे कुटुंब खुश आहे. त्यांनी 2 झाडांच्या मध्ये ओवा आणि सोप यांचे मिश्र पीक घेतले. त्यांनी त्यांच्याकडे मटकीचे पारंपरिक वाण, ज्याला धुडिंग म्हणतात, तेही वाढविले आहे. अर्जुनराव म्हणतात, आंतरपीक लागवडीने मला अतिरिक्त नफा तर मिळालाच, सोबतच तण न वाढल्याने माझा निंदणाचाही खर्च वाचला. नैसर्गिक शेतीमुळे मला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. माझ्या मुलाला शरदला आता शेतीत त्याचे उज्ज्वल भविष्य दिसते आहे. अर्जुनरावांकडे 1 गाय आणि 2 बैल आहेत. ते आणखी 1 गाय घेऊन गोठ्यात आपोआप गोमूत्र टाक्यात जमा होईल अशी व्यवस्था करणार आहे. नैसर्गिक शेतीला आवश्यक गोमूत्राची व्यवस्था झाल्यावर ते त्यांची संपूर्ण 3 एकर शेती नैसर्गिक पद्धतीने करणार आहेत. गावातले तसेच आजूबाजूच्या गावातले शेतकरी त्यांची शेती आणि पिकाची जोमदार वाढ बघून अचंबित होतात आणि त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमानही वाढला आहे. अशोक गुडमते, चिकमोह. कोरडवाहू कपाशी पिकीचे नैसर्गिक पद्धतीने उत्पादन. हिंगणघाट तालुक्यात चिकमोह या गावात श्री अशोक गुडमते राहतात. त्यांच्याकडे 4 एकर कोरडवाहू शेती आहे. ते मुख्यतः कापसाचे पीक घेत असत. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी 1 एकरावर आंबा, पेरू आणि फळबाग लागवड केली. 1 एकरावर कपाशीची लागवड केली आणि उर्वरित 2 एकरावर सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर यांचे आंतरपीक घेतले. फळबाग लागवडीसाठी त्यांना संस्थेकडून रोपे आणि संपूर्ण मार्गदर्शन मिळाले. अशोकरावांनी रासायनिक खताचा वापर पूर्णपणे बंद केला आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. अशोकराव संस्थेतर्फे आयोजित गावस्तरीय बैठका तसेच शिवार फेरीत नेहमी सहभागी घेतात. त्यातून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याची स्फूर्ती मिळाली आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून बरेच काही शिकता आले. अशोकरावांनी 2013-14 मध्ये नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. त्याआधी त्यांच्या शेतीच्या लागवडीचा खर्च रुपये 25,000 तर निव्वळ नफा 5,600 रुपये इतका होता. 2013 मध्ये त्यांनी संस्थेच्या सहाय्याने 1 एकरावर आंबा, पेरू आणि लिंबू याची फळबाग उभी केली आणि कपाशीचे आंतरपीक घेतले. नैसर्गिक पद्धतीने कपाशी घेऊनही त्यांचे कपाशीचे उत्पादन आधी इतकेच म्हणजे 8 क्विंटल झाले. परंतु लागवडीचा खर्च मात्र एकरी रुपये 5,000 इतका कमी झाला. त्यामुळे नफ्यात एकरी रुपये 25,000 इतकी वाढ झाली. वर्ष 2014-15 मध्ये त्यांनी वाढीत सोयाबीनचे आंतरपीक घेतले. त्यात त्यांना 7 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. खर्च रुपये 6,000 तर निव्वळ नफा रुपये 12,200 झाला. 2 वर्षाचा अनुभव त्यांच्यासाठी स्फूर्तिदायक ठरला आणि त्यांनी 2015-16 मध्ये संपूर्ण 4 एकर शेती नैसर्गिक पद्धतीने केली. फळबागेत त्यांनी सोयाबीन, उडीद आणि मूग याचे आंतरपीक घेतले आणि उर्वरित 3 एकरात कपाशी आणि तुरीचे आंतरपीक घेतले. त्यांना लागवडीचा एकरी खर्च रुपये 5,000 तर एकरी नफा रुपये 49,000 झाला. याखेरीज उडीद आणि मूग घरी पडले. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2016-17 मध्ये त्यांनी फळबागेत उडीद आणि मुगाचे आंतरपीक घेतले आणि उर्वरित क्षेत्रात तूर लावली. यातून त्यांना एकरी रुपये 43,000 नफा झाला. वर्ष 2017-18 मध्ये अशोकरावांचे कापसाचे एकरी उत्पादन 1 क्विंटलने वाढले आणि एकरी नफा रुपये 62,000 वर पोचला. अशोकराव महिन्यातून एकदा जीवामृत घेतात. पिकाला सुरुवातीला घन जीवामृत मूठ खतद्वारे देतात आणि दर 15 दिवसांनी दशपर्णी आणि अस्त्रांची फवारणी करीत असतात. आजूबाजूच्या शेती परिसरात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक असतानाही अशोकरावांच्या शेतात फारसे नुकसान झाले नाही असा त्यांचा अनुभव आहे. जमिनीची वाढलेली सुपीकता आणि त्यामुळे पिकांमध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती आहे असे अशोकराव म्हणतात.
यासोबतच अशोकराव शेतात विविध प्रकारचा भाजीपाला घेतात. त्यामुळे त्यांना भाजीपाला विकत आणावा लागत नाही. ते थोड्या प्रमाणात ज्वारीचे पण मिश्र पीक घेतात. आता शेतात धान्य आणि डाळी पिकू लागल्याने घरी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. शेताच्या धुरावर त्यांनी गाई बैलांसाठी भोसा गवत लावले आहे. त्यांची फळबाग उत्कृष्ट पद्धतीने वाढते आहे. फळबागेचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर नफ्यात आणखी वाढ होईल अशी शाश्वती त्यांना आहे. अशोक कुडमते यांनी दाखवून दिले की कोरडवाहू कपाशी देखील नैसर्गिक पद्धतीने घेता येऊ शकते. रासायनिक शेती करत असताना त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. वाढत्या नफ्यातून त्यांनी कर्ज परतफेड केली आहे. अशोकराव म्हणतात, नैसर्गिक शेतीत जो खर्च दिसतो तो खर्च बाजारातून वस्तू विकत आणण्यावर झालेला नाही. या उलट रासायनिक शेतीत झालेला प्रमुख खर्च हा खते आणि कीटकनाशके विकत आणण्यावर झाला आहे, ज्यासाठी नगदी पैसा उपलब्ध असावा लागतो आणि ज्यासाठी मला सतत कर्ज घ्यावे लागत होते. परंतु आता हा खर्च वाचल्यामुळे मी कर्जमुक्त झालो आहे. शेतीतील नफा हळूहळू नक्कीच वाढत राहील आणि मला माझ्या दोन्ही मुलींना उत्तम शिक्षणही देता येईल असा आत्मविश्वास वाटतो. श्री प्रशांत वाल्मिकराव शिरुडे, वाघेडा. मिश्र पीक लागवडीतून शेतीच्या शाश्वत विकासाकडे वाटचाल. समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा या गावात श्री प्रशांत वाल्मिकराव शिरुडे राहतात. त्यांच्याकडे एकूण 14 एकर ओलिताची शेती आहे. आई, वडील, पत्नी आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. 14 एकर जमिनीपैकी 10 एकर जमीन लागवडीखाली आहे. ते प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन आणि गहू ही पिके घेत असत. रासायनिक शेती पद्धतीत त्यांचा शेत लागवडीचा एकूण खर्च ₹15,000 होता, तर उत्पन्न ₹15,000 होते. वर्ष 2014 मध्ये सेंद्रिय कापूस लागवड या प्रकल्पाअंतर्गत प्रशांत भाऊ व त्यांचे वडील कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या संपर्कात आले. वेगवेगळ्या स्तरावर झालेल्या बैठकीत झालेल्या समग्र चर्चेतून त्यांचा कल नैसर्गिक शेतीकडे झुकला. त्यांनी वर्ष 2014-15 पासून नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. यावर्षी त्यांनी 1 एकरावर सुरभी कपाशीचे देशी वाण लावले आणि नैसर्गिक शेतीची तंत्रे वापरली. यामुळे त्यांचा लागवडीचा खर्च ₹1,000 प्रति एकर इतका कमी झाला, तर नफा ₹26,000 प्रति एकरवर पोहोचला. नफ्यात झालेली वाढ बघून प्रशांत भाऊंचे लक्ष नैसर्गिक शेती पद्धतीकडे वेधल्या गेले आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे 2015-16 मध्ये त्यांनी 2 एकराचे क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले. या क्षेत्रावर त्यांनी कपाशी आणि तुरीची लागवड केली. 2 एकरावर लागवडीचा एकूण खर्च ₹5,000 आला, तर निव्वळ नफा ₹1,80,000 झाला. निव्वळ नफ्यात झालेली लक्षणीय वाढ आणि गाठीशी संग्रहित झालेला अनुभव यामुळे प्रशांत भाऊंचे मनोबल उंचावले आणि त्यांनी वर्ष 2016-17 मध्ये संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीखाली आणली आणि पीक पद्धतीत बदल केला. प्रशांत भाऊंनी कापूस, तूर, सोयाबीन आणि गहू या पिकांसोबत 3 एकरावर डाळिंब आणि 1 एकरावर संस्थेच्या मदतीने लिंबू, आंबा आणि पेरू अशी फळबाग लागवड केली. उर्वरित क्षेत्रापैकी 2 एकरावर उडीद व मूग आणि 2 एकरावर ऊस घेतला. कपाशीमध्ये त्यांनी चण्याचे आंतरपीक घेतले. त्यांनी रब्बीत संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बन्सी गव्हाचे उत्पादन घेतले. त्यांना एकरी ₹7,000 लागवडीचा खर्च आला आणि प्रति एकरी ₹32,000चा निव्वळ नफा झाला. वाढत्या उत्पन्नाबरोबर प्रशांत भाऊंचा आत्मविश्वासही वाढत गेला. त्यांनी 2017-18 मध्ये फळबागेचे क्षेत्र आणखी वाढवले. त्यांनी 1.5 एकरावर संत्री, मोसंबी आणि निंबू लावले, तर 1.5 एकरावर शेवगा, तूर, हळद, आले, झेंडू आणि मिल्लेडुबिया इमारती लाकडाचे वृक्ष याची मिश्र लागवड केली. त्यांनी अर्धा एकरावर बाजरी, चवळी आणि वाल यांचे आंतरपीक घेतले. हे सगळे करत असताना त्यांना लागवडीचा एकरी खर्च ₹17,857 आला, तरी प्रति एकरी नफा ₹28,571 मिळाला. फळबागेचे उत्पन्न सुरू झाल्यावर हा नफा वर्षानुवर्षे वाढतच जाईल अशी खात्री त्यांना आहे. प्रशांत भाऊ वर्षभर घरच्यासाठी लागणारा विविध प्रकारचा भाजीपाला त्यांच्या शेतात घेतात. सगळ्या प्रकारचे बियाणे जतन करून ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांची पत्नी सांभाळते.
बियाण्यांच्या बाबतीत ते स्वतः स्वयंपूर्ण तर झालेच आहेत, पण इतरांनाही ते बियाणे विकतात. बियाणे विक्रीतून त्यांना दरवर्षी रुपये 2,50,000 इतका नफा मिळू लागला आहे. पाण्याचे संतुलित नियोजन करण्यासाठी त्यांनी संपूर्ण शेतात ड्रीप बसवली आहे. या ड्रीपद्वारे जीवामृत देण्याची स्वयंचलित प्रणाली त्यांनी विकसित केली आहे. प्रशांत भाऊ गावातील आणि बाहेरगावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयक मार्गदर्शन करतात. त्यांचं बघून गावातील 4 शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत, तर बाहेरगावचे 40 शेतकरी नैसर्गिक शेती करायला लागले आहेत. हे शेतकरी मोबाईलद्वारे प्रशांत भाऊंच्या सतत संपर्कात असतात. त्यांचा अनुभव आणि संभाषण कौशल्य बघून सरकारच्या शेती विभागातील अधिकारी त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आमंत्रित करीत असतात. प्रशांत भाऊ शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल यावर सतत विचार करीत असतात आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्याची त्यांची तळमळ बघून त्या भागातील शेतकऱ्यांनी कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनद्वारे प्रेरित प्रोड्युसर कंपनीच्या सचिवपदी निवड केली आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र अशी पावले ह्या शेतकरी प्रोड्युसर कंपनीने उचलण्याचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे. यात शेतकऱ्यांना लागणारे स्प्रे पंप, उच्च गुणवत्तेचे बियाणे तसेच उत्कृष्ट दर्जाची विक्री व्यवस्था यांचा समावेश आहे. प्रशांत भाऊ म्हणतात, नैसर्गिक शेती आनंद आणि समाधान देऊन जाते. आपण समाजासाठी खूप मोठे कार्य तर करू शकत नाही, पण आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची काळजी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार करून नक्कीच करू शकतो. लोकांना आरोग्यवर्धक अन्न पुरवण्याचे सामर्थ्य या शेती पद्धतीत आहे. बहुविध पिकांनी आश्रम झाला समृद्ध. समुद्रपूर तालुक्यातील जाम या गावी राष्ट्रीय महामार्गानजीक नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला मानसिक रुग्णांचे आश्रयस्थान असलेला चावरा आश्रम आहे. या ठिकाणी रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ मानसिक रुग्णांना आसरा देऊन उपचार केले जातात. हा सेवाभावी आश्रम फादर वर्गीस सांभाळतात. आश्रमाकडे 7 एकर ओलिताची शेतजमीन आहे. शेती हे आश्रमाचे उत्पन्नाचे साधन आहे. आश्रमात रोज सकाळ संध्याकाळ जवळपास 45 लोकांचा स्वयंपाक बनविला जातो. वर्ष 2014 पर्यंत आश्रमातील शेती ही रासायनिक पद्धतीने केली जात असे. येथे कापूस, सोयाबीन आणि तूर ही नगदी पिके घेतली जात असत. परंतु रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वापराने पर्यावरणाचे नुकसान होते. हा विचार फादर वर्गीस यांना विचलित करीत होता. पर्यायी उपाय शोधत असताना त्यांच्या वाचनात पद्मश्री सुभाष पाळेकरद्वारा प्रसारित 0 बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचे साहित्य आले आणि कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती मिळाली. अधिक मदतीसाठी त्यांनी संस्थेशी संपर्क केला. संस्थेच्या संपर्कात राहून त्यांनी पीक पद्धतीत योग्य तो बदल केला. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या सहयोगाने त्यांनी केळी, संत्री, मोसंबी, लिंबू, पपई, सीताफळ, पेरू आणि आंबा यांची फळबाग उभी केली. या फळबागेत ते वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला घेतात. त्यात फुलकोबी, पानकोबी, साबुकंद, गवार, वांगे, बटाटे, मिरची, टमाटे, कांदे, चवळी, दोडके, कारले, मुळा, गाजर, भेंडी, स्वीटकॉर्न, पालक, मेथी, सांबार इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. फादर वर्गीस उर्वरित शेतात आंतरपीक पद्धतीने कापूस, तूर, सोयाबीन, चना, जवस, धणे, मूग, हळद आणि चनोली या पिकांची लागवड करतात. जीवामृत देण्याचे श्रम वाचवण्यासाठी त्यांनी स्वयंचलित प्रणाली बसविली आहे. जीवामृत कूलरच्या पंपाने ओढल्या जाते व पंपाचा छोटा पाईप पाण्याच्या मुख्य पाईपला जोडला गेला आहे. ओलिताच्या वेळी दोन्ही पंप एकदम सुरू करण्यात येतात, ज्यामुळे जीवामृत पाण्यात मिश्रित होऊन पिकापर्यंत पोहोचते. बहुपीक घेतल्याने आश्रम आता अन्न, भाज्या आणि फळांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. भाज्या, फळे व डाळी आता विकत आणाव्या लागत नाहीत. कापूस, तूर, सोयाबीन, चना आणि धणे पावडर यांच्या अतिरिक्त उत्पादनाच्या विक्रीतून आश्रमाला सरासरी 2 लाखाचे उत्पन्न होते. यातून रुग्णांचा, औषधाचा, कपड्यांचा व इतर दैनंदिन गरजांवर होणारा खर्च भागवला जातो. भोजनावर होणारा प्रतिमानसी रुपये 25 जरी खर्च पकडला तरी दरमहा रुपये 30,000 ची बचत होते.
रासायनिक पद्धतीने शेती करीत असताना फादर वर्गीस यांना जवळपास 4.5 लाखाचा नगदी नफा होत असे. परंतु सगळे पैसे बाजारातून भोजन व्यवस्थेसाठी लागणारी सगळी सामग्री विकत आणण्यावर खर्च होत असत. बहुपीक घेतल्याने त्यांना बाजारातून फार काही विकत आणावे लागत नाही. भाज्यांची आणि महत्त्वाचे म्हणजे फळांची उपलब्धता वाढली. एकूण नफ्यात सरासरी 1.5 लाखाची भर पडलेली आपल्या लक्षात येते. आश्रम परिसर विविध प्रकारच्या फुलांची सदाबहार असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मधमाशा दिसतात. यातून आश्रमाला आवश्यक मधाची उत्पन्न मिळते. फादर वर्गीस म्हणतात, रुग्णांना शुद्ध आहार आणि शुद्ध हवा मिळाल्याने रुग्णांच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय गतीने सुधार दिसतो आहे. नैसर्गिक वातावरण निर्माण झाल्याने त्यांचे मन लवकर शांत होते. मानसिक रुग्णांचा कल हा आत्महत्येचा असतो. पूर्वी आश्रमात शेतीसाठी आवश्यक कीटकनाशक असल्याने हा धोका अधिक होता, तो आता टळला आहे. याखेरीज पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याने मला आत्मिक समाधान लाभते आहे. शेतकऱ्याचे नाव आहे वसंतराव अवथळे, ब्राह्मणवाडा. नैसर्गिक शेतीने आणले स्थैर्य. कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडा हे गाव. 41 वर्षाचे तरुण शेतकरी वसंतराव अवथळे या गावात राहतात. त्यांच्याकडे 9.5 एकर ओलिताची शेतजमीन आहे. ते कापूस आणि तूर ही पिके एकल पद्धतीने घेत असत. त्यांचा रासायनिक शेतीचा एकूण खर्च ₹80,000 तर नफा फक्त 10,000 होता. शेती अजिबात परवडत नव्हती. अशा परिस्थितीत वर्ष 2013मध्ये वसंतराव कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या संपर्कात आले. गाव, तालुका तसेच जिल्हा स्तरावर आयोजित अनेक बैठका, प्रशिक्षणे आणि क्षेत्रभेटीत त्यांनी सहभाग घेतला. त्यातून त्यांना शेती नफ्यात आणण्याचा मूलमंत्र गवसला. त्यांनी 2014मध्ये 1 एकरावर ज्वारी आणि मुगाची लागवड करून नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. यातून त्यांना ₹3,000चा नफा झाला. वर्ष 2015मध्ये त्यांनी संस्थेच्या मदतीने 1 एकरावर डाळिंबाची लागवड केली आणि त्यात कपाशीचे आंतरपीक घेतले. यासोबतच आणखी 3.5 एकरावर कपाशीची लागवड नैसर्गिक शेती पद्धतीने केली. एकूण 4.5 एकराचा लागवडीचा खर्च ₹30,000 आला तर कापसाचे उत्पादन 27 क्विंटल झाले. यातून वसंतरावांना निव्वळ नफा ₹1 लाख झाला. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2016मध्ये त्यांनी कपाशी आणि तुरीची लागवड 4.5 एकरावर आंतरपीक पद्धतीने केली. 0.25 एकरावर लसूण लावला. लसणाचे उत्पादन 4.5 क्विंटल तर कपाशीचे आणि तुरीचे उत्पादन क्रमशः 29 क्विंटल आणि 9 क्विंटल झाले. यातून त्यांना ₹2,80,000 निव्वळ नफा झाला. वर्ष 2017-18मध्ये वसंतरावांनी डाळिंब, कपाशी आणि लसूण यासोबत 5 एकरात आल्याचे पीक घेतले. तर रबीमध्ये बन्सी गव्हाची लागवड केली. पाऊण एकरात त्यांना 6 क्विंटल बन्सी गव्हाचे उत्पादन झाले आणि भाव ₹3,500 प्रति क्विंटल मिळाला. यामुळे त्यांचा नफा ₹21,000 आणखी वाढला. वर्ष 2014 पासून ते अर्ध्या एकरावर फुलशेती देखील करतात. यामध्ये गिलार्डिया, झेंडू, निशिगंध आणि गुलाब या फुलांची मिश्र पद्धतीने लागवड केली जाते. वसंतराव आर्वीत फुलाच्या दुकानदारांना रोज फुलांचा पुरवठा करतात. दिवाळी, दसरा, गणपती यासारख्या सणांना वसंतराव स्वतः मोटरसायकलवर बाजूच्या गावात जाऊन फुलांची विक्री करतात. फुलशेतीला त्यांना साधारणतः ₹10,000 खर्च येतो आणि दरवर्षी ₹60,000चा निव्वळ नफा होतो. वर्ष 2018-19मध्ये वसंतरावांनी डाळिंबामध्ये हळद, मूग, उडीद आणि मिरचीचे आंतरपीक घेतले. उर्वरित क्षेत्रावर कपाशीची लागवड केली आहे. यावर्षी त्यांच्या डाळिंबाचेही उत्पादन सुरू होईल. वसंतराव सांगतात, कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनद्वारा आयोजित केलेल्या धान्य मेळाव्यात आम्हाला उत्पादनांना योग्य भाव मिळाला. मी तूर डाळ, आडडाळ आणि कणा मिळून ₹160 प्रति किलो भावाने तूर विकू शकलो. यामुळे माझी शेती नफ्यात यायला वाव मिळाला. मी शेतात घरच्यापुरता भाजीपालाही लावतो. कुटुंबाच्या आहारात विषमुक्त अन्न मिळू लागले आहे. बैलाला आवश्यक चाराही मी माझ्या शेतातच घेतो. शेती नफ्यात आल्याने
वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्याकरता सोलरचे कुंपण बसवू शकलो. नैसर्गिक शेतीने नक्कीच स्थैर्य आणले, हा माझा अनुभव आहे. शेतकऱ्याचे नाव आहे गेंदराज नेहरे, माणिकवाडा. पारंपरिक पीक लागवडीतून वाढविले शेतीचे उत्पन्न. आष्टी तालुक्यातील माणिकवाडा हे गाव. या गावात 45 वर्षाचे गेंदराज नेहरे राहतात. त्यांच्याकडे 4 एकर ओलिताची जमीन आहे. रसायनांचा भरघोस वापर करूनही उत्पादन वाढत नव्हते आणि नफा घटत होता. कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना समजले की नैसर्गिक शेती पद्धतीत नफा वाढू शकतो. गेंदराज यांच्याकडे 5 गवळाऊ गायी आहेत. त्यांचे गोमूत्र आणि शेण गोळा करायला सुरुवात केली आणि वर्ष 2014-15 मध्ये 1 एकरावर खरीपमध्ये ज्वारी तर रबीमध्ये गव्हाचे पीक नैसर्गिक शेती पद्धतीने घेतले. गेंदराज भाऊंना ज्वारीचा आणि गव्हाचा लागवड खर्च क्रमशः ₹4,500 व ₹10,000 आला. त्यांना 6 क्विंटल ज्वारी, 300 पेंड्या कडबा आणि 10 क्विंटल गव्हाचे उत्पादन झाले. खर्च वजा जाता गेंदराज भाऊंना क्रमशः ₹5,700 आणि ₹15,000चा नफा ज्वारी व गव्हाच्या पिकातून मिळाला. वाढते उत्पन्न आणि घटता खर्च बघून गेंदराज भाऊंनी नैसर्गिक शेतीखालचे क्षेत्र वाढवण्याचे निश्चित केले. त्यानुसार वर्ष 2015-16 मध्ये त्यांनी 2 एकरावर कपाशी आणि तुरीचे उत्पादन शेती तंत्राचा वापर करून घेतले. 2 एकराचा लागवड खर्च त्यांना ₹25,440 आला. 12 क्विंटल कापसाच्या आणि 5 क्विंटल तुरीच्या उत्पादनातून त्यांना ₹44,960 चा निव्वळ नफा झाला. वर्ष 2016-17 मध्ये गेंदराज भाऊंनी आणखी 1 एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले. यावर्षी त्यांनी 1 एकरावर कपाशी आणि तुरीची लागवड केली तर 2 एकरावर खरीपमध्ये ज्वारी आणि उडीदाचे आंतरपीक घेतले तर रबीमध्ये चण्याचे पीक घेतले. त्यांना वार्षिक लागवडीचा एकूण खर्च ₹41,000 आला. त्यांना कापूस, तूर, ज्वारी, कडबा आणि चण्याचे अनुक्रमे 6 क्विंटल, 3 क्विंटल, 8 क्विंटल, 500 पेंड्या, 3 क्विंटल आणि 10 क्विंटल उत्पादन झाले. यातून त्यांना ₹70,490 निव्वळ नफा झाला. नैसर्गिक शेतीमुळे गेंदराज भाऊंचा रासायनिक खतांच्या खरेदीवर होणारा एकरी ₹8,000 खर्च वाचला. दरवर्षी वाढत गेलेला नफा आणि सुधारत चाललेला जमिनीचा पोत यामुळे गेंदराज भाऊंचा उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला. त्यांनी वर्ष 2017-18 मध्ये संपूर्ण 4 एकर शेतजमीन नैसर्गिक पद्धतीने केली. बहुपिकचे नफ्यात वाढ होते हे अनुभवल्याने त्यांनी पिकांची संख्याही वाढवली. त्यांनी 2 एकरावर खरीपमध्ये उडीद, मूग, ज्वारी, तीळ, चवळी ही आंतरपिके तर रबीमध्ये याच 2 एकरावर गहू घेतला. उर्वरित क्षेत्रांपैकी 2 एकरावर त्यांनी कापूस व तूर या पिकांची लागवड केली. संपूर्ण 4 एकराचा वार्षिक लागवड खर्च त्यांना ₹73,230 एवढा आला. कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, तीळ, चवळी आणि गव्हाचे त्यांना क्रमशः 14 क्विंटल, 6 क्विंटल, 3 क्विंटल, 6 क्विंटल, 10 क्विंटल आणि 16 क्विंटल उत्पादन झाले. याखेरीज त्यांना 345 पेंड्या कडबा झाला. यातून त्यांचा खर्च वजा जाता ₹1,33,220 चा निव्वळ नफा झाला. घरी लागणारा भाजीपाला गेंदराज भाऊ यांनी त्यांच्या शेतात पिकवला. त्यांच्या मुलाला चेतनला सुद्धा नैसर्गिक शेतीमध्ये रुची निर्माण झाली आहे. तो गाईचे गोमूत्र गोळा करण्यापासून शेतीची सगळी कामे अगदी मनापासून करतो. नेहारे कुटुंबीय ज्वारी, उडीद, मूग आणि तिळाचे बियाणे साठवून ठेवतात. स्वतःसोबतच इतर शेतकऱ्यांनाही अतिरिक्त बियाणे विकल्या जाते. 2017-18 मध्ये त्यांनी 40 किलो मूग आणि 30 किलो तिळाचे बियाणे गावातच ₹70 प्रति किलो प्रमाणे विकले. नफा वाढल्याने गेंदराज भाऊंनी अर्धवट राहिलेल्या विहिरीचे बांधकाम पूर्ण केले, मोटरपंप घेतला आणि आपली संपूर्ण शेती ओलिताखाली आणली. यावर्षी संपूर्ण शेताला कुंपण घालण्याची त्यांची योजना आहे. गेंदराज भाऊंची प्रगती बघून गावातले आणखी 10 शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. वर्ष 2018-19 मध्ये
गेंद्राज भाऊंनी कमलनयन बजाज फाउंडेशनच्या सहाय्याने 1 एकरावर मोसंबी तर 1 एकरावर आंबा, लिंबू आणि पेरू यांची मिश्र फळबाग उभी केली आहे. यात त्यांनी सोयाबीन आणि कपाशीचे आंतरपीक लावले आहे. आंतरपीक असले तरी सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन कमी होणार नाही याची शाश्वती गेंद्राज भाऊंना आहे. शेतातील प्रत्येक फळझाड रुपये 1000 देईल असा विश्वास त्यांना आहे. पुढील 6 वर्षात त्यांना कमीत कमी 1 लाखाचे उत्पन्न फळबागेतून मिळायला सुरुवात होईल. गेंद्राज भाऊ म्हणतात, मी तणनाशक कधीच वापरत नाही. त्याने कपाशी खराब होते असा माझा अनुभव आहे. दुसरा फायदा असा की माझ्या शेतात आंबाडी, चवळाई, कुंजर, घोळ, टमाटे यासारख्या भाज्या आपोआप उगवतात. यामुळे पावसाळ्यात पोषक भाज्या विकत घ्याव्या लागत नाही. शेतकऱ्याचे नाव आहे सचिन पंढारे, परसोडी. तरुण शेतकऱ्याने मिळवली शहरी बाजारपेठ. आर्वी तालुक्यातील परसोडी हे लहानसं खेडेगाव. या गावात सचिन पंढारे नावाचे उमेदीने भरलेले तरुण शेतकरी राहतात. त्यांच्याकडे एकूण 7.5 एकर ओलिताची शेतजमीन आहे. त्यावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण चालते. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी, 2 लहान मुले आणि भाऊ यांचा समावेश होतो. रासायनिक शेतीचा अवाढव्य न झेपणारा खर्च, यातून उभा झालेला कर्जाचा डोंगर, त्यात वडिलांचे अचानक झालेले देहावसान यामुळे सचिन गोंधळून गेला होता. वर्ष 2009मध्ये कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने गावस्तरावर केलेल्या नैसर्गिक शेतीविषयक मार्गदर्शनातून त्यांना आशेचा किरण दिसला. तेव्हापासून वाहती खाली असलेली 4.5 एकर शेतजमीन ते नैसर्गिक पद्धतीने करतात. यातील 2.25 एकरात संत्र्यांची लागवड केलेली आहे. वर्ष 2009मध्ये उर्वरित क्षेत्रापैकी 3 एकरात सोयाबीन तर 2.5 एकरात कपाशीची लागवड होती. रासायनिक पद्धतीने शेती करीत असताना त्यांना 3 एकरात 24 क्विंटल सोयाबीन झाले. 2010मध्ये नैसर्गिक शेती करायला लागल्यापासून त्यांना 13 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. मात्र नफा कायम राहिला. संत्र्याच्या बगीच्यामध्ये ते जनावरे बसवितात आणि वर्षभर जीवामृत देतात. पण नियंत्रणाचा खर्च कमी करण्यासाठी सचिन भाऊ पावसाळ्यात जमीन गच्च ओली असताना जोत्याला सिमेंट पोल बांधतात. त्यावर उभे राहून संत्र्याच्या रांगांमधून फिरवून घेतात. यामुळे संपूर्ण तण मातीत मिसळून जाते आणि मग पुढली 4 महिने तण उगवत नाही. ही प्रक्रिया पावसाळ्यानंतर ओलिती करताना परत केल्या जाते. अशा प्रकारे अगदी कमी परिश्रमात सचिन भाऊंनी तण नियंत्रणाचा मार्ग शोधून काढला आहे. रासायनिक शेती करीत असताना संत्र्याचा वार्षिक खर्च रुपये 60,000 होत असे. आता तो शून्यावर आला आहे. एका झाडाला कमीत कमी 1000 संत्री लागतात. संत्र्याच्या चवीतही मधुर रसाळपणा आला आहे. जो बगीचा 1 लाखाच्या वर जात नव्हता तो 2.6 लाखाला विकला जाऊ लागला. नफ्यात आणखी वृद्धी करण्यासाठी सचिन भाऊंनी स्वतः प्रयत्न करण्याचे ठरविले. CAIM प्रकल्प ऑफिसकडून त्यांना वर्ष 2014मध्ये याकरता मदत झाली. प्रकल्पाद्वारे पुण्याची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी सुरुवातीला आर्थिक सहाय्य आणि शिफारस पत्र देण्यात आले. परिणामस्वरूप सचिन भाऊंना 4 लाखाचे उत्पन्न झाले. वर्ष 2017पासून सचिन भाऊ आता स्वतःच सरकारी शिफारस पत्र घेऊन जातात. त्यांच्या संत्र्याची वाट आता पुणेकर बघायला लागले आहेत. यातून त्यांनी शेतकरी मार्केटिंग करून आपला नफा दुप्पट करू शकतो याचे उदाहरण घालून दिले आहे. वर्ष 2017-18मध्ये सचिन भाऊंनी कपाशीला ड्रीपने जीवामृत दिले. त्याचा परिणाम असा झाला की गांडुळाची संख्या खूप वाढली. डवरणी करताना गांडूळ सहज दिसू लागले. जमीन भुसभुशीत झाली. रासायनिक खत दिल्यावर जितके उत्पादन होत होते तेवढेच 19 क्विंटल कापसाचे उत्पादन 2.5 एकरात झाले. खर्च मात्र एकरी रुपये 20,000ने कमी झाला. त्यांनी यावर्षी संत्र्यामध्ये चवळीचे आंतरपीक घेतले. यातून त्यांना रुपये 15,000चा निव्वळ नफा झाला. याखेरीज 1 एकरात ते घरच्याकरता गहूही घेतात. शेतीला जोडधंदा म्हणून सचिन पांढरे दुग्ध व्यवसाय करतात. वाढत्या नफ्यातून त्यांनी कर्ज परतफेड केली आणि रुपये 1.5 लाखाच्या आणखी गायी घेतल्या. त्यांच्याकडे आता एकूण 13 गायी आणि 2 बैल आहे. दूध विक्रीतून त्यांना रुपये 15,000 मासिक आय होते. एका वर्षात 5 ट्रॉली शेणखत विकून रुपये 11,000 तर एका गवळाळू बैलाच्या विक्रीतून रुपये 50,000चे उत्पादन होते.
सचिन पांढरे म्हणतात, मी आता समाधानी आहे. माझे शेत माझ्या सगळ्या गरजा तर पुरवतेच, पण इतरांनाही शुद्ध विषमुक्त अन्न पुरवण्याचे समाधान देऊन जाते. जेव्हा लोक माझ्या नैसर्गिक रीतीने पिकवलेल्या संत्र्याची वाट बघत असतात आणि मला बघून त्यांना जो आनंद होतो तो अनुभव आत्मिक समाधान देऊन जातो. सगळा क्षीण क्षणात नाहीसा होतो. मी पुढे नैसर्गिक पद्धतीने फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना थेट विक्रीसाठी मदत करण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्याचे नाव आहे अरुण पेटकर व आशा पेटकर, लोणी. फुलशेती ठरली फायदेमंद. देवळी तालुक्यातील लोणी या गावात श्री अरुण पेटकर आणि त्यांच्या पत्नी आशाताई राहतात. त्यांच्याकडे 10.25 एकर ओलिताची शेतजमीन आहे. त्यांना 3 मुले असून त्यांचा मधला मुलगा त्यांना शेतीत मदत करतो. मोठा मुलगा बँकेत नोकरी करतो तर लहान नागपूरला MBA करतो आहे. आशाताई आणि अरुणराव त्यांची संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतात. त्यांच्या शेतात आपल्याला पिकांची वैविध्यता बघावयास मिळते. यात प्रामुख्याने कापूस, तूर, उडीद, गहू, चना, तीळ व जवस या धान्यवर्गीय पिकांचा तर हळद आणि धणे या मसाला पिकांचा समावेश होतो. ते हळद पावडर करून विकतात. यासोबतच ते पालक, मेथी, चवळी, भेंडी, वांगे, टमाटे अशी कोवळे, शेवगा ह्या भाज्या वर्षभर घेतात. त्यांच्या शेतात लिंबू आणि चिकू या फळझाडांसोबत धुऱ्यावर सागवानाची लागवड केलेली आहे. वर्ष 2017-18 पासून ते फुलशेतीही करतात. या सगळ्या पिकांच्या लागवडीचा वार्षिक खर्च साधारणतः ₹7,000 प्रति एकरी येतो. सुरुवातीला त्यांना एकरी ₹20,000चा नफा होत असे. तो वाढत जाऊन आता एकरी ₹60,000 पर्यंत पोहोचला आहे. त्यांची फुलशेती बघण्यासारखी आहे. त्यांनी 2017-18 मध्ये 1 एकरावर खरीपात गिलार्डिया तर रब्बीत 1 एकरावर डेझी फुलांची लागवड केली. अरुणरावांनी अर्ध्या एकरासाठी आवश्यक असलेले गिलार्डियाचे रोप नांदेडवरून बोलावले. पहिल्यांदा आलेली फुले तोडून त्यांच्या बियांपासून उर्वरित अर्ध्या एकरासाठी रोप तयार केले. ते हिवाळ्यात 15 दिवसातून एकदा आणि उन्हाळ्यात 7 दिवसातून एकदा ओलितासोबत जीवामृत देतात. सुरुवातीला कीड नियंत्रणासाठी त्यांनी एकदा दशपर्णी आणि एकदा अग्निअस्त्र फवारले. जीवामृत देण्यासाठी लागणारी मजुरी वाचवण्यासाठी अरुणरावांनी स्वयंचलित जीवामृत प्रणाली तयार केली आहे. यासाठी त्यांनी 2 जोडून टाके बांधले आहेत. एका टाक्यात शेण व गोमूत्र भरण्यात येते. यात पाणी सोडण्यात येते. तयार जीवामृत बाजूच्या टाक्यात गाळून सोडण्यात येते. हे जीवामृत स्प्रिंकलरद्वारे किंवा पाटपाण्याद्वारे पिकांना सोडण्यात येते. गिलार्डी आणि डेझी फुलांच्या लागवडीचा एकूण खर्च त्यांना ₹13,000 येतो. फुलांच्या विक्रीसाठी त्यांनी वर्ध्यातील 5 तर कळंबमधील 4 फुल विक्रेत्यांशी संपर्क केला आहे. त्यांना ते 1 दिवसाआड फुले पोहोचवतात. यातून त्यांना एकूण ₹80,000 चा निव्वळ नफा झाला आहे. याखेरीज ते दरवर्षी 5 किलो गिलार्डीचे बियाणे ₹2,500 प्रति किलो या भावाने विकतात. यामुळे त्यांचा नफा ₹90,000 प्रति एकरापर्यंत पोहोचला आहे. वर्ष 2018-19 मध्ये पेटकर कुटुंबियांनी 2.5 एकरावर गिलार्डीची लागवड करून त्यात कांद्याचे आंतरपीक घेतले. त्यांना 4 क्विंटल कांदा आणि 4 किलो कांद्याच्या बियाण्यांचे उत्पादन झाले. यातून त्यांना ₹10,200 चा नफा झाला. ऑगस्ट 2018 पर्यंत त्यांना ₹26,000 चे उत्पन्न फुल विक्रीतून झाले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी 1 एकरावर झेंडूची लागवड केली आहे. नफ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ करण्यासाठी त्यांनी हैदराबाद बाजारपेठेत विक्री करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या मुलाला सूरजला फुलशेतीत आवड निर्माण झाली आहे आणि यातून शेती नक्कीच नफ्यात येऊ शकते याची शाश्वती त्याला वाटते आहे. शेतीच्या सगळ्या कामात लक्ष पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम आशाताई करतात. त्या म्हणाल्या, कपाशी पिकापेक्षा फुलशेती कमी श्रमाची आहे आणि नफाही अधिक देते. गिलार्डीचे फूल हातात लावताच अलगद निघून येते. यामुळे कमी वेळात काम पूर्ण होते. माझ्या शेतात फावल्या वेळात फूल तोडायला यायला कॉलेजला जाणाऱ्या मुली अगदी उत्सुक असतात. पेटकर कुटुंबियांच्या सगळ्या जीवनावश्यक गरजा कुठलेही कर्ज न घेता शेतीच्या उत्पन्नातून पूर्ण होतात.
त्यांचा मोठा मुलगा कृषी विज्ञान शाखेचा उच्च पदवीधर आहे, तर लहान मुलगा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून MBA करतो आहे. हा सगळा खर्च ते फक्त शेती उत्पन्नातून पूर्ण करू शकले असे ते म्हणतात. त्यांना डाळी, गहू, हळद आणि भाज्या विकत घ्याव्या लागत नाही. फुलशेतीचा अनुभव विशद करताना अरुणराव म्हणतात, नैसर्गिक पद्धतीने घेतलेली फुले 4 दिवस ताजी राहतात. तीच फुले जर रासायनिक खत देऊन वाढलेली असतील तर फक्त 2 दिवस टिकतात. एकदा बाजारपेठ उपलब्ध झाली की फुलशेतीसारखी दुसरी फायदेशीर शेती नाही. शेतकऱ्याचे नाव आहे गजानन मानकर, दापोरी. धण्यावर प्रक्रिया करून वाढविला नफा. देवळी तालुक्यातील दापोरी गावात वीणा आणि गजानन मानकर हे दाम्पत्य राहतात. त्यांना शिक्षण घेत असलेली 2 मुले आहेत. घरी 2.5 एकर ओलिताची शेतजमीन आहे. या जमिनीवर वर्षभर मानकर कुटुंबीय भाज्या पिकवितात. वीणाताई आणि गजानन भाऊ पहाटेपासून तर दिवस मावळेपर्यंत शेतात राबतात. परंतु गेल्या काही वर्षात कसदार जमीन असूनही त्यांचा शेतीचा खर्च वाढल्याने नफा कमीत कमी होत होता. वीणाताईंनी सकाळी तोडलेली भाजी गजानन भाऊ सायकलने आजूबाजूच्या गावात विकायला नेतात. त्यांना जवळपास महिन्याचे ₹10,000 भाजी विक्रीतून मिळतात, म्हणजे वर्षाचे ₹1,20,000. परंतु त्यांना रासायनिक खते व फवारणीचा खर्च वार्षिक खर्च कमीत कमी ₹50,000 येत असे. हा खर्च वर्षानुवर्षे वाढतच जात होता. एवढा खर्च झेपणे मानकर दाम्पत्याला अशक्य होते. वीणाताई कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने तयार केलेल्या बचत गटाच्या वर्ष 2014 मध्ये सदस्य झाल्या. त्यात होत असलेल्या शेतीविषयक चर्चेत त्या नेहमी सहभागी होत असत. बचत गटाच्या महिलांकरता 2017 मध्ये आयोजित केलेल्या नैसर्गिक शेतीविषयक शिबिरात त्यांनी भाग घेतला व नैसर्गिक शेती म्हणजे काय यावर संपूर्ण माहिती घेतली. यावेळी वाटप करण्यात आलेली नैसर्गिक शेतीवरील पुस्तिका संपूर्ण वाचून काढली. याच दरम्यान कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने आयोजित केलेल्या शिवार फेरीत गजानन भाऊ सहभागी झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेतले. वर्ष 2017-18 मध्ये संस्थेच्या मार्गदर्शनाखाली वीणाताईंनी 1 एकर शेत नैसर्गिक पद्धतीने करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी गजानन भाऊंना 1 एकर शेत त्यांना करून घेण्याची मागणी केली. अगदी खालच्या भागातील पाणी धरून ठेवणारी जमीन या प्रयोगासाठी निवडण्यात आली. या ठिकाणी वीणाताईंनी धणे पेरणे उचित समजले. त्यांना संस्थेचे उत्तम गुणवत्तेचे सरळ वाण उपलब्ध करून दिले. वीणाताईंनी अगदी काटेकोरपणे नैसर्गिक शेतीच्या तंत्राचा वापर केला. पेरणीआधी बियाणांना बीजामृत लावले आणि महिन्यातून एकदा जीवामृत दिले. ज्या पानबसन जमिनीत अर्ध्यापेक्षा जास्त भाग पडीत राहत असे तिथे मानकर कुटुंबियांना 3 क्विंटल धण्याचे उत्पादन अत्यल्प खर्चात बाजारातून कुठलेही खत विकत न घेता झाले. यापैकी 2 क्विंटल धणा त्यांनी ₹100 किलो प्रमाणे विकला. उरलेल्या 1 क्विंटल धण्याची वीणाताईंनी घरीच मिक्सरवर पावडर केली आणि ती पावडर ₹180 प्रति किलो प्रमाणे विकल्या गेली. नैसर्गिकरित्या उत्पादित धण्याला सुगंध असल्याने विशेष मागणी होती. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया केल्याने नफा दुप्पट होतो हे मानकर कुटुंबियांनी अनुभवले. त्याचप्रमाणे नैसर्गिक शेती पद्धतीत लागवडीचा खर्च अगदीच कमी होतो हेही समजले. वर्ष 2018-19 मध्ये त्यांची संपूर्ण शेती नैसर्गिक शेती पद्धतीखाली आणली आहे. यात प्रक्रिया करण्यायोग्य पिकांची भर घातली आहे. उदाहरणार्थ हळद, मिरची. यावर्षी त्यांनी केळीची पण लागवड केली आहे. वाढलेल्या नफ्यातून ते विक्रीसाठी ऑटो आणि प्रक्रिया करण्यासाठी चक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. वीणाताई म्हणतात, मागल्या वर्षी फक्त जीवामृत देऊन आम्हाला ₹38,000चे उत्पन्न झाले. यातून आत्मविश्वास वाढतो आहे. नैसर्गिक शेतीमुळे बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. त्यामुळे अडचणींच्या काळात नगदी पैशाची जुळवाजुळव करण्याचा ताण आता जाणवत नाही. शेतकऱ्याचे नाव आहे सतीश येवले, खैरवाडा. नैसर्गिक शेतीने सुधारला जमिनीचा पोत. कारंजा तालुक्यात जंगलांनी वेढलेले खैरवाडा हे गाव. श्री सतीश येवले हे 36 वर्षाचे तरुण शेतकरी या गावात राहतात. त्यांच्याकडे एकूण 19 एकर शेतजमीन आहे.
त्यातील 14 एकर जमीन ओलिताखाली आहे. एकूण जमीनपैकी 11 एकर जमीन त्यांनी नैसर्गिक शेतीखाली आणली आहे. सतीश भाऊंचे नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीच्या लागवडीचा वाढत जाणारा खर्च, सोबतच एका मर्यादेपलीकडे न वाढणारे उत्पादन आणि त्यामुळे नफ्यात सतत होत असलेली घट. रासायनिक पद्धतीने शेती करत असताना ते कापूस आणि सोयाबीन ही पिके घेत असत. त्यांना दरवर्षी जवळपास 1.5 लाख रुपये रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाणे यावर खर्च करावे लागत असत. उत्पन्न मात्र जवळपास नसल्यातच जमा होते, कारण झालेला नफा हा कृषी सेवा केंद्राची उधारी चुकती करण्यातच जात असे. वर्ष 2014मध्ये सतीश भाऊ कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या संपर्कात आले. त्यांनी संस्थेद्वारे नैसर्गिक शेतीविषयक आयोजित विविध बैठका, प्रशिक्षणे तसेच शिवार फेरीत भाग घेतला. यातून त्यांना बहुपीक पद्धतीचा फायदा लक्षात आला आणि नैसर्गिक पद्धतीने शेती केल्याने शेतीवरचा खर्च कमी होऊ शकतो हे कळले. त्यांनी लगेच रब्बीमध्ये बन्सी गव्हाची लागवड करून 1 एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले. या 1 एकर लागवडीचा खर्च त्यांना ₹5,000 तर निव्वळ नफा ₹15,000 इतका झाला. खरं म्हणजे हा विषमुक्त गहू त्यांनी विकलाच नाही, तो घरीच वापरला. वर्ष 2015-16मध्ये सतीश भाऊंनी 1 एकर बन्सी गव्हाखेरीज कपाशीचे 4 एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले. कपाशीसाठी जीवामृताचा वापर ओलितासोबतच फवारणीद्वारेही केला. सोबतच कीड नियंत्रणासाठी ताकाचा वापर केला. त्यांना कपाशीचा लागवड खर्च ₹10,000 प्रति एकर तर उत्पादन एकरी 10 क्विंटल इतके झाले. त्यांना जवळपास एकरी ₹32,000चा निव्वळ नफा झाला. वर्ष 2016-17मध्ये 4 एकर कपाशीखाली असलेल्या क्षेत्रावर एकरी 12 क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. यावर्षी त्यांनी 2 एकरावर बन्सी गव्हाची लागवड केली. त्यांना 13 क्विंटल गव्हाचे उत्पादन झाले. उन्हाळ्यात त्यांनी मका, कारले, ढेमस आणि काकडीचे उत्पादन घेतले. त्यांना यावर्षी देखील एकरी ₹10,000च्या आसपास लागवडीचा खर्च आला आणि एकरी ₹40,000चा निव्वळ नफा झाला. वाढत जाणारे उत्पादन आणि नफा यामुळे सतीश भाऊ खुश तर झाले, पण त्यांचा आत्मविश्वासही वाढला. रासायनिक खते व कीटकनाशके यासोबतच बियाण्यावर होणारा खर्च वाचू लागला होता. वर्ष 2017-18मध्ये त्यांनी 11 एकर शेतजमीन नैसर्गिक शेतीखाली आणली. यात त्यांनी कपाशी, हळद, सोयाबीन, चना, गहू, लसूण ही पिके घेतली. यावर्षी बोंडअळीमुळे कापसाचे उत्पादन घटले, परंतु इतर पिकांनी हे नुकसान भरून निघाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सतीश भाऊंना एकरी ₹10,000 खर्च आला, तर एकरी नफा ₹31,500 झाला. जीवामृत देण्याचा खर्च वाचविण्यासाठी ते स्वयंचलित जीवामृत प्रणालीचा वापर करतात. त्यांनी जीवामृताच्या टाक्यातला पाईप विहिरीत मोटार पंपच्या फुटबॉलजवळ सोडला आहे. यामुळे ओलित करताना जीवामृत पिकांना आपोआप दिल्या जाते. शेतीला जोडधंदा म्हणून सतीश भाऊ दुधाचाही व्यवसाय करतात. त्यांच्याकडे एकूण 12 गाई आणि 2 म्हशी आहेत. साधारणतः 9 जनावरे नेहमी दुधावर असतात. यातून त्यांना ₹2,500 प्रत्येक आठवड्याला आवक होते. जनावरांना आवश्यक हिरवा चारा शेतातच उपलब्ध होतो, त्यामुळे जनावरांच्या खाद्यावर होणारा खर्च कमी झाला आहे. वर्षभर हिरवा चारा उपलब्ध असल्याने दुधाच्या प्रमाणात घट होत नाही. सतीश भाऊ आपला अनुभव कथन करताना सांगतात, नैसर्गिक शेतीमुळे जमीन अगदी भुसभुशीत झाली आहे. आधी 6-7 इंची नांगर वापरावा लागत होता. आता मात्र पंजी फिरवली तरी जमिनीची मशागत होऊन जाते. तसेच आधी माझ्या शेतात गांडूळ अजिबात दिसत नसत, आता मात्र प्रत्येक झाडाच्या बुडाशी गांडूळ दिसतात. नैसर्गिक शेतीचे फायदे अनुभव घेतल्याशिवाय लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात का होईना सुरुवात केली पाहिजे. जर वर्ष 2017-18मध्ये मी फक्त कापूसच घेतला असता तर माझे संपूर्ण पीकच नष्ट झाले असते, परंतु अनेक पिके लावल्याने माझे संभाव्य नुकसान टळले. शेतकऱ्याचे नाव आहे दिनेश सब्राह वायफळ. केळी, फुले आणि भाज्याही ठरतायत नगदी पिके.
वर्धा तालुक्यातील वायपड या गावी श्री दिनेश सब्राह यांची 7.5 एकर ओलिताची शेतजमीन आहे. दिनेश भाऊ यांनी मर्चंट नेव्हीची सुखसोयींनी समृद्ध असलेली नोकरी सोडून 2015मध्ये त्यांनी शेती कसण्याचे ठरविले. त्यांनी मॉरिशसला असताना पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनात तेथील शेतकरी करीत असलेली नैसर्गिक शेती बघितली होती आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे हे उत्तर होते याची जाणीव त्यांना झाली. अधिक केले मगची सांगितले ह्या म्हणीनुसार त्यांनी जमा झालेली सगळी पुंजी खर्च करून वायफड या गावी शेती घेतली. शेतजमीन काळीची असली तरी नाल्याला लागून आहे. नाल्याचे सगळे पाणी पावसाळ्यात शेतात घुसत असे. याउलट पाणी लवकर वाहून गेल्याने रबी पिकाला पाणी पुरत नसे. विहिरीची ही पाण्याची पातळी खोल होती. त्यामुळे शेतीचा पहिलाच अनुभव, त्यात पुरामुळे आणि पाण्याअभावी होणारे नुकसान यामुळे दिनेश भाऊ विचारात पडले होते. त्याच वर्षी कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनने केलेल्या नाल्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा चांगलाच फायदा त्यांना झाला. सोबतच संस्थेने त्यांना विहीर पुनर्भरणासाठीही सहाय्य केले. परिणामस्वरूप विहिरीत आणि नाल्याच्या पाण्याची उपलब्धता वाढली. याखेरीज नाल्याला घातलेल्या दोन्ही बांधांमुळे त्यांच्या शेतात जायला रस्ता तयार झाला. या बांधाच्या दोन्ही कडावर दिनेश भाऊ तुरीची लागवड करतात. यामुळे बांधाचे क्षरण कमी होते आणि सोबतच तुरीचे उत्पादनही होते. शेतीला बारमाही पाणी उपलब्ध झाल्यावर संस्थेने त्यांना नैसर्गिक शेतीविषयक मार्गदर्शन दिले. त्यांनी वर्ष 2016मध्ये 1 एकरावर लावलेली केळीची बाग आपले लक्ष वेधून घेते. या केळीला ते फक्त जीवामृत देतात. सुरुवातीच्या वाढीच्या काळात म्हणजे 6 महिन्यांपर्यंत 15 दिवसातून एकदा आणि नंतर 3 आठवड्यातून एकदा जीवामृत दिल्याने केळीची योग्य वाढ होते, असा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. केळीची कापलेली पाने आणि अतिरिक्त पिल्ले ते आच्छादनाकरता वापरतात. दिनेश भाऊ म्हणतात, जर मी खांब विकले तर मला फक्त ₹300 मिळतात. त्यापेक्षा आच्छादनाद्वारे तयार झालेल्या खताची किंमत कितीतरी अधिक आहे. आच्छादनामुळे पाणीही कमी लागते आणि गवतही वाढत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. त्यांना केळी विक्रीतून ₹1,25,00,000 निव्वळ नफा होतो. त्यांना केळी विक्रीतून ₹1,25,00,000 निव्वळ नफा होतो. नैसर्गिक पद्धतीने केळी लागवडीचा खर्च त्यांना ₹50,000 येतो. हीच जर केळी रासायनिक पद्धतीने घेतली असती तर केळी लागवडीचा खर्च जवळपास ₹1,47,000 आला असता आणि नफा मात्र ₹57,500 इतकाच झाला असता. असे रासायनिक पद्धतीने केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव कथनावरून लक्षात येतो. सगळ्यात महत्त्वाचा अनुभव जो दिनेश भाऊंनी सांगितला तो म्हणजे नैसर्गिक शेती पद्धतीत केळीचे उत्पादन सतत 4 वर्ष सारखेच टिकून राहते. या उलट रासायनिक शेतीत पहिल्या वर्षी उत्पादन वाढते आणि दुसऱ्या वर्षी घटते. तिसऱ्या वर्षी तर नवीन केळी बसवाव्या लागतात. म्हणजे 4 वर्षात दुपटीने खर्च वाढतो. फुलझाडे ही नगदी पिके आहेत, असे दिनेश भाऊंचे म्हणणे आहे. त्यांनी 2016मध्ये 8 गुंठ्यात मोगरा आणि गिलार्डिया या फुलझाडांची मिश्र लागवड केली. या व्यतिरिक्त प्रत्येकी 3 गुंठ्यावर झेंडू आणि डेझीचे पीक घेतले. यांच्या लागवडीचा एकूण खर्च क्रमशः ₹13,000, ₹10,000 व ₹4,500 एवढा आला. वर्धेतील 8 फुल विक्रेत्यांना फुलांचा नियमित पुरवठा केला जातो. पहिल्याच वर्षी मोगरा विक्रीतून त्यांना ₹55,000चा नफा झाला, तर झेंडू आणि डेझी फुलांच्या विक्रीतून त्यांना क्रमशः ₹10,000 आणि ₹15,000चा निव्वळ नफा झाला. उपलब्ध बाजारपेठेचा गेल्या 2 वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन दिनेश भाऊंनी वर्ष 2018-19मध्ये झेंडूचे क्षेत्र वाढून अर्धा एकर केले आहे. झेंडू विक्रीतून ₹40,000 पर्यंत नफा जाईल अशी त्यांचा अंदाज आहे. दिनेश सब्राह यांचे शेत आपल्याला शेती हा फायदेशीर व्यवसाय कसा होऊ शकतो याची शिकवण देऊन जाते. या व्यतिरिक्त ते शेतात मोसमी भाज्यांचे उत्पादन घेतात. यातून त्यांना एकरी ₹1,00,000 नफा होतो. दिनेश भाऊ म्हणतात, शेतकऱ्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून घेतली पाहिजे. त्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न केले तरच शेतीतून आत्मनिर्भरता येईल आणि हे सहजच शक्य आहे.
शेतकऱ्याचे नाव आहे प्रशांत केळोदकर, वर्धपूर. नैसर्गिक शेतीच्या समृद्ध अनुभवातून उभी केली रोपवाटिका. आष्टी तालुक्यातील वर्धपूर हे गाव. या गावात प्रशांत केळोदकर हे 33 वर्षाचे तरुण शेतकरी राहतात. 9 एकर ओलिताची जमीन आणि त्यावर निर्भर असलेले 5 जणांचे कुटुंब. त्यात शेतीवरचा वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे प्रशांत त्रस्त झाले होते. अशा संभ्रम अवस्थेत कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गाव स्तरावर बैठकीत नैसर्गिक शेतीवर केलेले मार्गदर्शन दिशादर्शक ठरले. वर्ष 2016-17मध्ये प्रशांतने 2 एकरावर मोसंबीची लागवड केली आणि त्यात कपाशीचे आंतरपीक घेतले. नैसर्गिक पद्धतीचे तंत्र वापरल्याने त्यांना एकूण एकरी खर्च ₹10,000 आला आणि उत्पादन 7 क्विंटल झाले. रसायन खते देऊनही या क्षेत्रात एकरी 6 क्विंटल कापूस होत होता आणि एकरी खर्च मात्र ₹20,000च्या आसपास होत असे. दुसऱ्या वर्षी प्रशांतने मोसंबीत खरीपमध्ये सोयाबीन तर रबीमध्ये चण्याचे पीक घेतले. सोयाबीनसोबत उडीद आणि मूग तर चण्यासोबत धणे आणि लसूण लावला. या 2 एकरात त्यांना 12 क्विंटल सोयाबीन आणि 16 क्विंटल चण्याचे उत्पादन झाले. यातील 1 क्विंटल चण्याची डाळ करून त्यांनी ती संस्थेने आयोजित केलेल्या धान्य मेळाव्यात ₹80 प्रति किलो प्रमाणे विकली. उरलेला 15 क्विंटल चणा ₹4,500 प्रति क्विंटल भावाने विकला. त्याचप्रमाणे धणे पावडर विकली, त्यामुळे नफा दुप्पट झाला. धान्य प्रक्रिया करून विकण्याचा फायदा बघून पुढील वर्षी संपूर्ण चणा प्रक्रिया करून विकण्याचा निर्णय प्रशांतने घेतला आहे. त्यांना ₹56,750 एकूण एकरी उत्पन्न झाले. खर्च वजा जाता ₹50,000चा एकरी निव्वळ नफा झाला. उत्पादित उडीद आणि मुगाची डाळ करून त्यांनी ती घरीच वापरली. याखेरीज ते घरी लागणाऱ्या भाज्या वर्षभर लावतात. वर्ष 2018मध्ये त्यांनी मोसंबीच्या 1500 रोपांची रोपवाटिका तयार केली. रोपांना फक्त जीवामृत दिले. जीवामृत दिल्याने रोपांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला नाही, तसा अनुभव प्रशांत यांना आला. ते म्हणतात, जर मी रासायनिक खत देऊन रोपवाटिका केली असती तर खर्च ₹25,000 आला असता. तोच नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्याने ₹10,000 एवढाच आला. प्रशांतने ₹30 प्रति रोप याप्रमाणे रोपांची विक्री केली. यातून त्यांना ₹35,000चा निव्वळ नफा झाला. अगदी छोट्याशा जागेतून आणि अतिशय कमी परिश्रमात झालेल्या उत्तम नफ्याने प्रशांतचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांनी 2018मध्ये 4,000 रोपांची रोपवाटिका करण्याचे प्रयोजन केले आहे. टवटवीत आणि उच्च प्रतीच्या रोपांमुळे ग्राहकही खुश आहेत. धान्य मेळाव्यात आलेल्या अनुभवाने प्रेरित होऊन वर्ष 2018-19मध्ये प्रशांतनी 1 एकर मोसंबीत हळद लावलेली आहे. उर्वरित 1 एकर मोसंबीत सोयाबीन, उडीद आणि मुगाचे आंतरपीक घेतले आहे. बन्सी गव्हाची वाढती मागणी लक्षात घेऊन सोयाबीन निघाल्यावर बन्सी गव्हाची लागवड करण्याचा त्यांचा विचार आहे. प्रशांत म्हणतात, पुढील वर्षी मी संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करणार आहे. मी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केलेल्या क्षेत्रात ट्रॅक्टर वापरणे बंद केल्याने जमीन अगदी भुसभुशीत झाली आहे. मशागतीला अल्प परिश्रम लागतात. गांडुळाची संख्या खूप दिसते. नुसत्या जीवामृतावर चांगली रोपवाटिका उभी होऊ शकते, हा माझा अनुभव आहे. शेतकऱ्याचे नाव आहे मैना वासू, पिंपळगाव. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून उभे झाले शेतीसाठी खेळते भांडवल. 55 वर्षाच्या सौ मैना वासू देवळी तालुक्यातील पिंपळगाव या गावांच्या रहिवासी आहेत. त्या वर्ष 2009मध्ये कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनद्वारे स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या सदस्य झाल्या. त्यांना 2 मुले आहेत. मोठ्या मुलाचे लग्न झाले असून तो गावातच राहतो. लहान मात्र त्यांच्यासोबत शेतात राहतो. त्यांच्याकडे 5 एकर ओलिताची शेतजमीन कसण्यासाठी त्यांचे पती दीर्घ आजारपणामुळे फारशी मदत करू शकत नाहीत. मागील 15 वर्षापासून मैनाताई कुटुंबासह शेतात झोपडी बांधून राहतात. मागील काही वर्षाच्या सततच्या नापिकीमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. शेतीला लावायला सुद्धा पैसा शिल्लक राहिला नाही. घरात जीवनावश्यक सुविधांचा अभाव होता.
मैनाताई पैशाअभावी त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकत नव्हत्या. ओबीसी या जातीवर्गात समाविष्ट असल्याने त्यांना राशन देखील मिळत नाही. अशा अत्यंत तणावग्रस्त हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना त्यांना संस्थेमार्फत प्रक्रिया उद्योग उभा करण्याबाबत बचत गटाच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. मैनाताईंना त्यांनी केलेला गरम मसाला विकला जाईल असा आत्मविश्वास वाटू लागला आणि त्यांनी मसाला विकायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत राहणारा त्यांचा मुलगा मनोज त्यांच्या आजूबाजूच्या गावात विक्रीला मदत करू लागला. ग्राहक बांधण्यासाठी तो गरजेनुसार साबुदाणा आणि सुके खोबरेही ठेवत असे. यातून त्यांना आठवड्याला ₹400 नफा मिळू लागला. मासिक आय वाढवण्याच्या दृष्टीने मैनाताईंनी शेंगदाणा लाडू, तीळ लाडू आणि फुटाणा लाडू विकण्याचा विचार केला. या पदार्थाचा खप होईल किंवा नाही हे तपासण्यासाठी संस्थेने त्यांना महिला मेळाव्यात तसेच धान्य मेळाव्यात संधी उपलब्ध करून दिली. संस्था प्रतिनिधींनी पुढे त्यांना अत्यंत कमी खर्चाच्या नैसर्गिक शेतीबद्दल मार्गदर्शन केले. त्यांना प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी नवीन पद्धतीची फिरती कांडप मशीन घेण्याबाबत संस्थेच्या फिरत्या निधीतून आर्थिक सहाय्य आणि व्यवसाय आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मैनाताई संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतात. आता तर त्या गरम मसाल्याला लागणारे कांदा, मिरची आणि धणे शेतातच पिकवतात. याखेरीज त्यांच्या शेतात कापूस, तूर, अंबाडी आणि भाज्यांची लागवड केल्या जाते. मैनाताई अंबाडीच्या फुलांची पावडर आणि सरबत करून विकतात. यात औषधी गुण असल्याने त्याला भरपूर मागणी आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांची चव इतकी अप्रतिम आहे की काहीही विशेष श्रम न घेता त्यांच्या शेतातूनच भाज्या विकल्या जातात. त्यांच्या उत्पादनांना संस्थेने नागपूर आणि वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध शेतीविषयक प्रदर्शनीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. यातून त्यांना नियमित बाजारपेठ उपलब्ध झाली. मैनाताई आता महिन्याला ₹15,000 कमवतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होते आहे. त्यांच्या पतीसोबतच त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी त्या घेऊ लागल्या आहेत. घरात पुन्हा आनंदी वातावरण तयार झाले आहे. शेतशिवार परत बहरलेले आहे. त्यांच्या पतीच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. ते शेतात होईल तेव्हा मदत करू लागले आहेत. त्यांचा मुलगा मनोजच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास परत आलेला आहे. आपले विचार व्यक्त करताना मैनाताईंचा कंठ भरून येतो. त्या सांगतात, आता आम्ही पक्के घर बांधण्याचा विचार करीत आहोत. माझे शेत परत फुलले आहे. हाताशी पैसा राहतो आहे. माझ्या कुटुंबात परत आलेला आनंद माझ्यासाठी अमोल आहे. मी याकरिता संस्थेची नेहमीच ऋणी राहील.